पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गेल्या वेळी आपण 7व्या अध्यायाला सुरुवात केली, मी त्याचा दुसरा भाग म्हणूया आपण आता, तो आपल्याला सुरू करायचा आहे. त्यामध्ये एक 2-3 संकल्पना आहेत. आपण नाहीतरी संकल्पनांचाच विचार करतोय की त्या त्या अध्यायाची विशिष्ट संकल्पना काय आहे. तर तसं आता इथे विचार करताना भगवंतांनी आपल्या भक्तांच्या विषयी सांगायला सुरुवात केली आणि 2 गोष्टी आहेत इथे. महत्त्वाचा एक विषय असा आलेला आहे की सुकृत आणि दुष्कृत अशा संकल्पना घेताना त्यांनी अशी ती संकल्पना अशा प्रकाराने भगवंतांनी आपल्या पुढे ठेवली आहे की मनुष्याच्या ठिकाणी चांगल्या सुष्ट आणि दुष्ट दोन्ही प्रवृत्ती असतात, प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. त्यातल्या सुष्ट प्रवृत्तींना जर आपण अधिकाधिक प्रोत्साहित केलं किंवा त्यांना पुढे आणलं किंवा त्याला धरून आपण आपलं जीवन जर जगायला लागलो तर त्या सुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती आणि मग त्याच्याशी त्यांनी पाप आणि पुण्य असा विषय घेतला आहे की पुण्य केलं की काय होतं. मग पुण्यामुळे माणसाची प्रवृत्ती चांगली होते, तो अधिक चांगल्या दिशेने व्यवहार करायला लागतो, तो चांगला व्यवहार त्याला आणखीन थोडा पुढे नेतो. मग त्याच्या अंतःकरणामध्ये एक काही चांगलं कार्य करण्याची प्रवृत्ती जी कोणत्या दिशेने जाते, निष्काम कर्माच्या दिशेने जाते. म्हणजे नुसतं चांगलं कार्य करावं असं नाही, निष्काम कर्म करावं अशी एक भूमिका त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि असा तो निष्काम कर्म करणारा आणि मग जे घडतं म्हणजे निष्काम कर्म जर हाताने घडलं तर त्यांनी ह्या 7व्या अध्यायाचं नावच मुळे ज्ञान विज्ञान योग असं आहे की ज्यात ज्ञानही सांगितलं आहे, विज्ञानही सांगितलं आहे. दोन्ही शब्दांचे अर्थ दोन्ही होतात. म्हणजे कसं, लौकिक ज्ञानालाही कधी ज्ञान म्हटलं आहे तर त्याला काही उपनिषदांनी विज्ञान म्हटलं आहे आणि पारमार्थिक ज्ञानालाही काही उपनिषदांनी विज्ञान म्हटलं आहे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे त्या त्यावेळी घेतलेल्या संदर्भाप्रमाणे विचारात घ्यायचा विषय आहे. त्यामुळे इथे ज्ञान कोणाला म्हणायचं आणि विज्ञान कोणाला म्हणायचं असा केवळ पक्का एक व्याख्येचा विषय नाही आहे. फक्त दोन्ही मिळून एकच आहे की एक प्रकृतीचं ज्ञान आहे आणि एक प्रत्यक्ष अध्यात्माचं म्हणजे आत्मिक ज्ञान आहे. प्रकृती म्हणजे सृष्टी किंवा ब्रह्मांड किंवा लौकिक किंवा जे प्रकट झालेलं आहे असं जे सगळं भूतमात्र त्याच्याविषयीचं ज्ञान. तर आता सांगताना विषय असा आहे की भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्माचं फल काय असं काहीच सांगितलं नाही. कारण निष्काम कर्माचं फल काय असणार आहे, निष्कामच कर्म करायचं आहे आणि त्याच्यातून मोक्षच मिळवायचा आहे. तर लौकिकात वेगळं फल काय मिळवायचं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे त्यांनी इथे जो विषय मांडला आहे तो विषय असा आहे की ते म्हणतात जशी जशी वाटचाल निष्काम कर्म ही इथली एक संकल्पना नको म्हणायला, इथे एक त्यांनी लौकिकामध्ये आपल्याला दिलेलं एक स्पष्ट फल आहे असं म्हणूया की निष्काम कर्माच्या दिशेने वाटचाल करत आम्ही सुकृत करत राहिलो, जे सत्कृत्य करत राहिलो, दुष्कृत्यापासून हळूहळू का होईना दूर होत चाललो तर काय लाभ होतो किंवा काय घडतं
तर त्यांनी असं सांगितलं की ह्या निष्काम कर्माच्या दिशेने जर आम्ही चालत राहिलो तर मोठं आपल्याला जे आश्चर्यकारक वाटेल असं एक फल आहे. ते फल म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे, आपलं जे पाप आहे ते आपण केलेल्या ह्या पुण्याने पापाचा नाश होतो, निष्कृती होते, पाप नाहीसं होत. असं कधीही कुठेही कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं नाही. आपण पाप पाप म्हणून, पुण्य पुण्य म्हणून, पुण्य पुण्य म्हणून भोगता येतं, पाप पाप म्हणून भोगावं लागतं. इथे त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे लौकिकामध्ये आपण जर खरंच कोणत्याही अपेक्षा रहित राहून जर काम करत राहिलो तर आपल्याकडनं प्रत्येही चुका होतात, दैनंदिन चुका होतात. पण ह्या सगळ्या चुकांच्यापासून आम्हाला दूर करणं किंवा त्या चुकांचा पापांचा नाश होणं किंवा दुष्कर्म जी आहेत ती जी पापामध्ये म्हणजे काय ज्याला म्हणू आपण परिवृत्त होतात आणि त्याचं परिमार्जन करून त्याचं प्रायश्चित्त घेऊन वगैरे जे अनेक विषय कर्मविपाकात सांगितले त्या कशाचाही इथे उहापोह न करता भगवंत थेट सांगतात की तुम्ही जर निष्काम भाव जितका वाढवता येईल ते तितकं त्या प्रमाणात जर तुम्ही तुमचं कर्म करत राहिलात तर त्या दिशेने केलेल्या कर्माने तुमच्या पापाचे दोष कमी होतात. आणि हायेस्ट म्हणजे सर्वात शेवटी जो निष्काम कर्म करतो त्याला ते पाप लेपावत नाही, तो त्या पापाचा धनी होत नाही. किंबहुना इतकं जर आम्हाला साधलं तर कदाचित या जन्मामध्ये आम्ही पुष्कळसे त्या वाटेवरती पुढे जाऊ निघून. आपण काही भुक्तविक्त होत नाही या जन्मात कोणी, पण त्या दिशेने तर नक्की आपण पुढे जाऊ. हा एक खूप मोठा विचार त्यांनी दिला आहे. आता त्याच्या पुढे जे आपण सुरू करणार आहेत किंवा केल्यावेळी केलेलं आहे ते या चतुर्विध भक्त भगवंताचे 4 प्रकारचे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये ते सांगतात आपल्याला की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्यातला जर क्रमच लावायचा तर अर्थार्थी पहिला म्हणावा लागेल, म्हणजे तो सगळ्यात खालचा. अर्थार्थी नंतर जो येईल तो जिज्ञासू येईल, जिज्ञासू नंतर जो येईल तो आर्त येईल आणि आर्तानंतर जो येईल तो ज्ञानी येईल. आता अशा प्रकारे काय म्हणायचं, त्याचा अर्थ लावायचा तर एवढाच आहे की अर्थार्थी, अर्थ हाच, अर्थ म्हणजे हेतू, अर्थ हाच ज्याचा अर्थ आहे म्हणजे हेतू आहे असा अर्थार्थी. म्हणजे अर्थ म्हणजे काहीतरी, हेतू म्हणजे माझं काहीतरी मनामध्ये संकल्प आहे, संकल्पना आहे, इच्छा आहे. ती इच्छा मला भगवंताकडून पुरी करून घ्यायची आहे. ती पुरी करून घेण्याकरता भगवंताला मी काही मागणं मागितलं आहे, म्हणजे अगदी सोप्या शब्दामध्ये नवस केला आहे. आणि माणूस नवसासायासानी काही गोष्टी मागत राहतो आणि मग त्याचं फल भगवंतांनी द्यावं अशी अपेक्षा करतो. भगवंतांनी इथे अगदी स्वच्छ सांगितलं आहे की कुणीही असो, तो अर्थार्थी असो, तो जिज्ञासू असो, तो आर्त असो नाहीतर ज्ञानी असो, सगळ्यांना फळ फक्त माझ्या श्रद्धेचं आहे. म्हणजे माझ्यावर जी श्रद्धा आहे त्या नवस केला की नक्की तो देव म्हणजे साईबाबा, शिर्डीचे साईबाबा नवसाला पावतात. नवसाला पावतात असं नाही, तुमची ती जी श्रद्धा आहे ती श्रद्धाच त्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल ठरते किंवा तीच तुम्हाला त्याचं फल देते. म्हणजे श्रद्धा हा त्यातला फक्त भक्तीच्या मार्गातला एवढा एकच एक शब्द आहे की जो श्रद्धा, आणि ती श्रद्धा कशी, कुठे, केव्हा, किती उत्कट, मग ते सगळे त्याचे चर्चा ज्या आहेत ते म्हणजे सगळं भक्तीचं स्वरूप आहे. तर त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलंय की हा जो नवस करणारा किंवा हा जो अर्थार्थी आहे त्याचं एक उदाहरण दिलं जातं भागवतामध्ये. ते प्रसिद्ध म्हणजे ध्रुवाचं दिलं जातं की ध्रुव जो आहे तो असा अर्थार्थी भक्त आहे. त्याला भयंकर राग आलेला आहे, त्याला भयंकर अपमान झाला असं वाटतं, त्याला खूप वाईट वाटतं की माझ्या वडिलांच्या मांडीवरून मला उतरवलं आणि राजसिंहासन वगैरे तो सोडूनच द्या, पण ही माझी स्थिती झाली. मी जाऊन भगवंताला सांगेन की भगवंता मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, ते तो तू मला दे, किंवा त्याच्याकरता मी तुझ्याकरता कडे आलो आहे. आणि मग इतकी कठोर 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 तो तपश्चर्या करतो, पण ते मिळवण्याकरता करतो. माणसं असे जे नवस असतात अघोरी नवस करतात. भगवंताला जे मागायचं ते मी असं करीन, मी तसं करीन,
कर्नाटकात वगैरे म्हणजे हवामान ठीक आहे तिथे, पण ओले त्यांनी यायचं आणि तसंच्या तसं प्रदक्षिणा घालायच्या. दुसरं म्हणजे लोळण लोळण घालत भगवंताला प्रदक्षिणा घालायच्या. आता हे सगळं थोडंसं आपल्याला वाटतं, ज्याची त्याची श्रद्धा आहे, पण हे थोडं आपल्याला वाटतं हे जरा अति आहे. ती माती त्याच्यातनं जाणं असं. पण एक आहे त्याच्यामध्ये की जीवाच्या ठिकाणी किंवा मनाच्या ठिकाणी ही जी स्वांग जुगुप्सा ज्याला म्हटलंय की आपल्या अंगाच्या विषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारची निरीच्छा किंवा ती स्वच्छच राहिलं पाहिजे, ते घाण नको, आपलं किती आहे, ते कशाचा हात कशाला लावला झाला, आता आम्हाला ते चालत नाही, हे जे आहे ते शरीराच्या विषयीचं जे ममत्व आहे आणि त्या ममत्वातनं घाण स्वच्छ चांगलं वाईट आवडीचं नावडीचं हे जे आमचं सुरू होतं ते सगळं सुटावं. त्यामुळे ही एक पद्धत म्हणजे म्हणायचं नाही, पण ही पद्धत आपल्याकडे पंढरपूरला सुद्धा प्रसिद्ध आहे की जी नगर प्रदक्षिणा आहे ती नगर प्रदक्षिणा. आता ते घाण आहे सगळं गाव, तर तीर्थक्षेत्र पूर्वी तर सगळी अशी घाणच असायची आणि सगळं बकाल नुसतं. पण त्या सगळ्या ती जी नगर प्रदक्षिणा ती एरवी लोक करतात. तिथे असणारे जे महाराज मंडळी असतात त्यांच्या दैनंदिन उपासनेमधला हा एक भाग आहे की रोजच संध्याकाळी सगळेजण आपापल्या शिष्यांना बरोबर घेऊन पांडुरंगाच्या इथे म्हणजे पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करतात. तर त्या नगर प्रदक्षिणेच्याच संदर्भामध्ये लोक असं लोळण घेत प्रदक्षिणा करतात. तर ते लोळण घेताना कुठं कुठं लोळण घ्यावी लागते, काय काय शरीराची ती पण करायची. एकदा तरी असं करून आपल्या ठिकाणचा घाण स्वच्छ हवं नको, असं नको तसं पाहिजे, हा जो भाव आहे हा दूर करावा, ही त्याच्या मागची भावना आहे. पण काही वेळा हे जे असे अघोरी नवस असतात या नवसांमधून खूप मोठे काही प्रसंगही उत्पन्न होतात. काही वेळा चांगलेही उत्पन्न होतात, काही वेळा वाईटही उत्पन्न होतात. एकांना काहीही कितीही नवस करून मूलबाळ काही झालं नाही की नाहीच, आता शेवटी त्यांनी बालाजीला सांगितलं, बालाजी आमची तर फार तीव्र इच्छा आहे, तर व्यंकटेशा एकच कर की आम्हाला मूल पाहिजे आहे, ते मूल झालं की मी ते मूल तुला अर्पण करीन. तर असं सांगितलं आणि त्यांना मूल झालं. मग आता ते जायचं तिथे नवस फेडायला, ते मागे पुढे सारखं व्हायला लागलं, करायला लागले तिथं आता नवस फेडायचा म्हणजे देवाला अर्पण करायचं. तर शेवटी काय जी रक्कम, खूप मोठा व्यापारी होता, काय 5 लाख 7 लाख 10 लाख काय जे कबूल केले होते की तुझ्या हुंडीत टाकेन मी. तर मग त्यांनी सांगितलं की आपल्याला ते अर्पण करायचं आहे. तर ते जे काही भरली त्याची सगळी पिशवी वगैरे आणि ती घेऊन ते तिथे आले बालाजीच्या इथे आणि त्यांनी मुलाला कडेवर घेतलं आणि त्यांनी ती हुंडीमध्ये त्या असं त्यांना वाटलं की मुलाच्या हाताने ते टाकावं, म्हणून त्यांनी मुलाच्या हातात दिलं आणि मुलाला त्या हुंडीत टाकायला सांगितलं. त्यांच्या कडेवर छान बसलेला मुलगा हुंडीत पैसे टाकताना तो मुलगाच हुंडीत पडला. आता ते त्यांनी काय लोकांनी काढून घेतलं हुंडीतून ते मुलाला आणि त्यांनी सांगितलं आता हा मुलगा बालाजीचा झाला, आता तुमचा नाही. व्यंकटेशाने काय हा नवसाला शॉर्टकट मारत होता, तर तो शॉर्टकट काही मारून दिला नाही त्याला, किंवा ज्या पद्धतीने त्यांनी काहीतरी लढवला तर्क. मग आता काय करायचं, तर ते म्हणाले काय करायचं वगैरे विषयच नाही आहे, जे हुंडीत आहे ते व्यंकटेशाचं आहे, हा मुलगा व्यंकटेशाचा आहे म्हणाले, तो आता त्याला अर्पण झाला. आता खूप मोठे छान आहेत ते तिथे, ते तो मुलगा आता मोठे झाले ते ग्रस्त, ते तिथे शिकले वगैरे खूप छान राहिले. पण सांगायचं म्हणजे ह्यांना काय हवं होतं किंवा हा मुलगा तिथे राहिला, दान दिलं होतं, त्याचं जीवन घडलं, ते जे घडलं असेल ते असेल, किंवा पण आईवडिलांना शेवटी काय वाटलं कोणाला माहिती, त्यांनी यातनं काय धडा घेतला कोणाला माहिती. म्हणजे आपण चुकलो, हे झालं, आपण असं का केलं तसं का. पण साधारणपणे नवसासायासानी काही गोष्टी मिळवायच्या असल्या तरीसुद्धा त्यालाही एक काहीतरी माणसांनी तारतम्य ठेवावं, एवढी मात्र गोष्ट खरी आहे. कारण जेव्हा नवसावर म्हणजे भगवंताशी लेनदेन होते, जेव्हा देवाणघेवाणीचा व्यवहार असतो तेव्हा भगवंत काटेकोर आहे, तो तेवढं दिल्याशिवाय. किती कथा बालाजीच्या तो खूप सांगता येतात. कारण काय लोक बालाजीला पार्टनर करून घेतात ना आणि त्याला सांगतात तू माझ्या पैशाचा पार्टनर आहे. बरं यांचे अब्जावधीचे व्यवहार असतात,
त्या पैशाचा पार्टनर असला तरी यांना कोटीमध्ये पैसे द्यावे लागतात. मग तर ते कोट्यावधी रुपये तिथं टाकायचे की यांच्या जीवावर येतं. पण तो बसलाय तिथे मोजायला, तो बरोबर काही कोणाला सोडत नाही. सांगण्याचा हेतू म्हणजे हा केवळ अर्थार्थी आहे, काहीतरी मला पाहिजे आहे हाच त्याचा हेतू आहे. दुसरा जो आहे तो जिज्ञासू आहे. तर त्याच्यामध्ये या जिज्ञासूच्या ठिकाणी आपण केवळ म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासा असं तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जर आपण म्हटलं तर दुसऱ्या पद्धतीने असं म्हणता येईल की जिज्ञासू हे सगळे सायंटिस्ट आहेत. त्यामुळे हे सगळे म्हणजे एक ऋषितुल्यच आहेत आणि त्यांचं त्या त्या विषयाच्या ठिकाणी पूर्ण समर्पण आहे. त्या डेडिकेशन शिवाय काही ते किंवा त्या समर्पणाशिवाय किंवा अनन्य भाव किंवा भावानी तिथे शरणागत झाल्याशिवाय त्यांनाही काही हे विश्वाचे सृष्टीचे शोध लागलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं या जिज्ञासूमध्ये सुद्धा या अलीकडच्या जो ज्ञानाच्या बाजूने विचार करतो त्या ज्ञानाच्या बाजूने विचार करणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येईल की जो प्युअर सायन्सेस जो केवळ जिज्ञासेकरता जिज्ञासा करतो तो मान्य आहे. परंतु ज्याला जिज्ञासेकरता जिज्ञासा नाही आहे तर त्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा आहे, तो ते ज्ञान राबवू इच्छितो. तर असं जेव्हा घडतं त्यावेळी जो केवळ जिज्ञासेकरता जिज्ञासा म्हणून भक्ती किंवा तो विषय जाण्याचा प्रयत्न करतो तो दोषी नाही ठरत. परंतु जो जिज्ञासेपेक्षा अधिक पुढे जाऊन जो त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो तो दोषी आहे. आणि त्यामुळे त्याच्याशी भगवंताचा व्यवहार वेगळा आहे. आणि जो प्युअर सायन्सेसमध्ये अडकलेला आहे म्हणजे अगदी आपण उदाहरणच घ्यायचं तर आईन्स्टाईनचं घेता येईल की आईन्स्टाईनसारख्या माणसाने एनर्जी इक्वेशन आपल्या पुढे मांडलं, ॲटॉमिक स्ट्रक्चर आपल्या पुढे मांडलं. अशा खूप मोठ्या गोष्टी. ॲक्च्युअल ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याचं नाही, नील्स बोरचं आहे. पण तरीसुद्धा त्यांनी जी शक्ती आहे कारण ती ॲटममधली शक्ती कॅल्क्युलेट करायला E=mc² आला. आणि त्यामुळे ही जी शक्ती आहे सृष्टीमधली जी त्यांनी मांडली केवळ ज्ञानाकरता ज्ञान आणि अंतरंगामध्ये तो अधिकाधिक झुकत गेला की शेवटी तो म्हणाला हे सायन्स आणि हे शोध काही बाहेर लागत नाही. हे सगळं ही इनर जर्नी आहे. हा सगळा म्हणजे अंतरप्रवास आहे किंवा ही अंतरयात्रा आहे की तो अंतरंगामध्येच तुम्हाला जायला पाहिजे तेव्हाच हे विषय समजतील. पण यांच्याच बरोबर जिज्ञासू आहेत की ज्यांनी त्याचे शोध समोर घेतले आणि ओपनहायमर सारख्यांनी किंवा अनेक शास्त्रज्ञांनी ॲटम बॉम्बचा शोध लावला. म्हणजे जेव्हा तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर कळलं, जेव्हा तुम्हाला एनर्जी लेव्हल्स कळल्या की काय लेव्हलला ती एनर्जी प्राप्त होऊ शकते, झालं ना की माणूस तिथे त्याच्यावर स्वार होऊ बघतो. तर त्यांनी जे म्हटलंय अगदी आत्ताच अलीकडेच एक प्रश्न मी परवा ऐकला की एनर्जी किंवा ईश्वराचं जे सामर्थ्य आहे ते आज इतक्या सगळ्या गोष्टी आहेत तर यासारखी म्हणजे उपलब्ध असणारी उपकरणं आहेत तर त्याच्यातून ईश्वराची शक्ती आम्हाला काउंट करता येते का, म्हणजे ती आम्हाला गोळा करून मोजता येते का. तेव्हा एका रिसर्च ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव आत्ता मी विसरले, सांगेन मला आठवेल ते. तर त्यांचा PhDच ह्याच्यावरती आहे की ईश्वराचं शक्ती ही कशी काउंट करता येत नाही किंवा ती कशी आमच्या कह्यात येऊ शकत नाही. कारण ती शक्ती अमर्याद आहे. ती अमर्याद आहे याची कारणं आता आपण अनेक म्हणजे आत्ता आपला विषय नाही म्हणून, पण त्यांनी तिथे जे सांगितलं आहे की आम्हाला ईश्वराची शक्ती मोजता येईल का, नाही म्हणायला येणार ना. तुमचे DNA वगैरेचा विषय घेऊन सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करत उलटं जाता येणार नाही. तसं तुम्हाला एनर्जी आता जसे बुक्स वगैरे आली आहेत तसं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जे कनेक्टेड आहे त्याच्यामधून आम्हाला ती एनर्जी मोजता येईल का, नाही मोजता येणार म्हणाले. का नाही मोजता येणार, म्हणजे आम्ही जसं अनेक आता किती वर्षापूर्वीचा हा दगड आहे कारण त्यांनी काढला म्हणजे जसं अगदी रामलल्ला करता सुद्धा मोजताना किंवा शाळीग्रामाला इतकं का मानायचं का सगळ्या दगडांच्यावरनं कसं लाईफ काढलेलं आहे तसं कळणार नाही का आम्हाला, तर नाही कळणार म्हणाले ते. म्हणजे इतका तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी तुम्ही डेव्हलप केलेला असला
तरीसुद्धा का नाही कळणार असा त्याच्यावरती प्रश्न आहे. तर त्यांनी सांगितलं की नाहीच कळणार, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्यातून निर्माण झालेलं आहे ते सिलिकॉन आहे. म्हणजे जे घडतं ते सिलिकॉनमधून आहे आणि आम्ही आहोत ते कार्बनमधून आहोत. त्यामुळे आमच्यावर तो स्वार होईल का, तर तो स्वारही होऊ शकत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या पुढं जाऊन ईश्वरालाही जाणू शकत नाही, कारण अर्थात ईश्वराच्याकडे चैतन्य आहे. त्या चैतन्यामुळे याला जाणणं शक्यच नाही, कारण हे सगळं जे जड आहे ते आत्ता आपण बोललो तसं की कार्बन सिलिकॉन याच्यामध्येच हे सगळं अडकलं. आता जरी आम्हाला खूप वाटत असलं की कॉम्प्युटर काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, तो काय काय मिळवून देईल, करून देईल, तर म्हणाले असं नाही होणार. त्याला त्याची मर्यादा आहे. मानवावरती तो स्वार, आता हा विषय आपला नाही पण तरी आला म्हणून बोलते, मानवावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्वार होतोय असं आपण म्हणतो ना. एके दिवशी आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आमच्यावर राज्य करील, तो आम्हाला रूल करील. तो रूल करील का नाही करील हे माहीत नाही, पण आम्ही त्याला रूल करून घेऊ हे मात्र निश्चित आहे. कारण आम्ही त्याच्या इतके अधीन होत चाललो आहोत की त्यांनी काय करायचं आहे, ते जड आहे. ते तुमच्या पुढे तुम्ही चेतनाशी म्हणजे जे मिसळलेले आहात, त्या चेतनाचा आविष्कार तुमच्याकडे आहे, त्याच्याकडे आविष्कार नाही आहे. त्याच्याकडे चेतन सुप्त अवस्थेमध्ये. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यावर कधीच स्वार होऊ नाही शकणार. पण तुम्ही करूनच घेतलाय त्याला स्वार्थ काय करायचं. आता आमची मेमरी आहे, आम्हाला नाहीच वाढवायची. आम्ही कुठे पाढेपाठ करतोय, आम्ही कुठे काही मुलं म्हणतात ना कशाला लक्षात ठेवायला पाहिजे, अरे 4 नंबर लक्षात असले तर कुठे बिघडलं, आपण करावे 4 नंबर पाठ, आपल्या घरच्यांचे तरी लक्षात ठेवा. काय करायचं लक्षात ठेवून आहे ना त्याच्यावरती. म्हणजे अरे सगळं पुस्तकातली विद्या आहे, ती पुस्तकातली विद्या कामाला येत नाही असं आपल्याकडे पूर्वी म्हणत होते. सुभाषितात म्हटलं ना की पुस्तकातली विद्या आणि जमिनीतलं धन आमच्या काय उपयोगाचं. असो, तो विषय नाही. आता सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जिज्ञासा ही ज्याच्याकरता टोकाला जातीये, तो जर हेतू वाईट असेल तर ती जिज्ञासा ही खरी नव्हे. आणि त्यांनी त्याला भक्त म्हटलं नाही आहे. म्हणजे हे जे काय खणून काढतायत एक एक आणि काहीतरी पुरावे देऊन विरोधात जाण्याचा प्रयत्न करतायत की भारतीय संस्कृती कशी खरी नाहीच आहे. खूप खूप गोष्टी आहेत त्याच्याकरता. त्यांनी काय ब्रह्मन एक संकल्पना आहे ती कशी खोटी आहे. तर आमच्याकडे कसे पतंजलीज आहेत, त्यांनी एक कुठली पण एक संकल्पना आणतात. तशी एक संकल्पना तुम्हाला सांगते की असे पतंजलीज आहेत की जे या विश्वब्रह्मांडात सगळ्यात वरती आहेत. आणि हा तुमचा जो ब्रह्म नावाचा कोण जो आहे तो फार खाली आहे. म्हणजे त्याच्याकडे काहीच फारशी कपॅसिटी नाही आहे. मग ते पतंजलीच कसं आहे, मग त्या पतंजलींची पॉवर काय वगैरे वगैरे याच्यावरती डिस्कशन्स किंवा त्याच्यावरती त्यांनी म्हणजे हे सगळं कशाकरता आणायचं तर तुम्हाला हे करून टाकायचं, भ्रमित करून टाकायचं या थिअरीजमधून. आणि त्यामुळे ज्या सायंटिस्टनी थिअरीज आणल्या त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, कारण त्यांना तसं वाटलं म्हणून त्यांनी त्या थिअरीज आणल्या. परंतु हे जे दुसऱ्याला भ्रमित करण्याकरता जे विषय आणतात, खोटा इतिहास आणि संशोधनच आहे, पण ते संशोधनच जर खोटं आहे तर ते म्हणतात त्याला कोणी जिज्ञासू म्हणणार नाही. म्हणजे म्हणणार नाही कशाकरता की तो जे त्याच्या ज्ञानाची जी उपासना करतो आहे ती सदोष उपासना आहे. म्हणजे ते सत्कृत नाही, ते दुष्कृतच आहे, ते पापच आहे. हे सगळं करणारा जो कुणी, तो सायंटिस्ट असेल, तो कुणी म्हणजे जो व्यवसाय करत असेल, तो त्या व्यवसायामध्ये अगदी भले CA सुद्धा आहे, त्याचं ज्ञान आहे आणि आपल्या क्लायंटचे पैसे वाचवण्याकरता तो वापरतोय. तो जो वापर आहे तो पुन्हा सदोषच आहे, कारण त्याचे दोष जे आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतील. आणि ते सगळे दोष आहेत ते भोगलेले आहेत कुणी, रामानी भोगलाय. रामानी जेव्हा रावणाचा वध केला, वध झाल्यानंतर जे काम करायचं होतं ते काम करून झालं, पण रावण जेव्हा परत निघायची वेळ आली तेव्हा रामानी सांगितलं मला आधी प्रायश्चित्त द्या, कारण तो इतका विद्वान ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाचा मी वध केला आहे. जरुरी आहे काय आहे माहीत नाही, मी मानव आहे. जेव्हा मला दुसऱ्याचा वध करावा लागतो त्यावेळी तो योग्य कारणाकरता जरी असला तरीसुद्धा त्याचं वैयक्तिक पातळीवरचं माझं
कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे मला ते दोषच देणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलंय की मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. आपण पहिल्या दिवशी कदाचित हा विषय बोललो असू की देव मर्त्य अवतार म्हणजे आमच्यासारखा अवतार धारण करून, देह धारण करून, आमच्यासारखे सगळे व्यवहार प्रपंचातले करून भगवंत आपलं आयुष्य संपवतो. त्यावेळी भगवंत हा आमच्यासारखं जेव्हा वागतो तेव्हा भगवंत आम्हाला दाखवतो की तुमच्यासारखे कर्माचे दोष मलाही लागू पडणार आहेत. परशुरामानी क्षत्रियाचा वध केला. निक्षत्रिय पृथ्वी 21 वेळा केली, परंतु त्यानंतर ते हिमालयात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून आपला दोष दूर व्हावा म्हणून त्यांनी जे आता काय होतं, एवढ्या वेळा जेव्हा क्षत्रिय पृथ्वी करायचे त्यावेळी राजकारणातले डावपेच केव्हाही तुम्हाला अवलंबावे जातात. ह्याचा अगदी अलीकडच्या लिखाणातलं, उत्तम लिखाणातलं म्हणून आपण म्हणूया की रणजित देसाईंच्या स्वामीमधलं एक उदाहरण फार छान आहे. अंबीरराव जेव्हा त्यांना म्हणतात माधवराव पेशव्यांना, हे काय चाललंय, मी आपल्याला भेटायला आलो आहे ना, आपण काय करतात, तर ते म्हणतात काही नाही, जाळतोय का. असे कसे कागदपत्र जाळताय म्हणाले. महत्वाची कागदपत्र जर जाळून टाकलं तर आपल्याकडे पुरावा राहणार नाही. ठेवायचे आहेत का म्हणाले. दाखवू का कागद तुम्हाला. त्यांना त्यांनी कागद दिला. अंबीराव मोतेंनी केलेल्या ज्या अनेक अफरातफरी आहेत, ज्या अनेक हेरगिरी आहेत, ज्याला अनेक वेळा डबल क्रॉस म्हणतात, अशा काही गोष्टी होत्या. तर ते त्यांनी खाली बांध घातली. ते म्हणाले ठेवायचं आहे काय आपल्याला. म्हणाले असं चालत नाही, राज्यकारभार पुढे न्यायचा आहे. आणि त्यांनी जाळलं. मग तरीसुद्धा शंका किंवा समाधान झालं नाही त्यांचं. ते म्हणाले बरोबर आहे, आमची चूक झाली. आणि म्हणाले आम्हाला ह्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून गुडघ्याचा रोग लागला, चालता येत नाही, इतकं भयंकर वेदना गुडघ्यामध्ये आहेत. तो जो त्रास होतोय तो आम्ही भोगतोय आमच्या कर्माचं फळ म्हणून. पण म्हणाले ते म्हणाले माझ्या लक्षात आलं आपल्याला काय म्हणायचं. माझ्यासारख्याला राजयक्ष्मा झाला म्हणजे टीबी झाला, म्हणजे माझ्यासारख्याला जर दोष आहेत तर हे भोगावं लागतं, तुम्हाला इतकं जीवावर येणार. ते म्हणाले तुम्हा सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर, तुमचे सगळे दोष मला भोगावे लागतात म्हणून भगवंतानी तुम्हाला गुडघेदुखीवर सोडवलं आणि मला मात्र राजयक्ष्म्यासारखा दुर्धर रोग. सांगण्याचा हेतू असा की इथे जिज्ञासू आहे आणि तो फार म्हणजे ज्याला आपण डेडिकेटेडली अगदी पूर्ण समर्पणाने एखादं कार्य करतोय. म्हणून तर आईन्स्टाईन जेव्हा ह्याच्यावरती हिरोशिमा नागासाकीवरती जेव्हा बॉम्बिंग झालं, जेव्हा पडले अणुबॉम्ब, त्यावेळी आईन्स्टाईन म्हणाला की मला कळलं नाही ह्या संशोधनामुळे मी काय साधलं. म्हणाले मी जर याचा शोध लावला नसता तर कुणी शोध लावलाच नसता. असं नाही आहे, शोध लागलाच असता, पण 50 वर्ष तरी निदान हे जग या ॲटम बॉम्बच्या संहारापासून वाचलं असतं. माझ्या संशोधनामुळे त्याचा दोष माझ्याकडेच जातो. सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांनी भक्त म्हटलंय, भक्तीच्या मार्गावर त्यांनी आपल्याला 2 रस्ते असेच दाखवलेत की माणसं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी करता अत्यंत एकाग्रतेने व्यवहार. कार्तिक स्वामींनी चौर्य म्हणजे शार्विल याची विद्या दिलीच आहे ना, विद्या सांगितली आहे आणि त्या विद्येचं पुष्कळ उहापोह केला आहे. त्या सविस्तरपणे ती विद्या, तर चोराची विद्या ही त्यांच्यासारख्यांनी लिहून ठेवावी दोषच आहे ना. मग एखाद्या माणसाची चांगली बुद्धी, आता हे काय सायबर क्राईम्स असेच आहेत सगळे, की हे सगळे बुद्धी आहे, ती जिज्ञासा आहे, विषय समजतो आहे. आता म्हणजे मधल्या काळामध्ये मी पाहिलं की अनेक लोकांचं प्रोफेशन होतं की करोनाच्या करता जे आम्ही सगळी हे घेतलेली आहेत वॅक्सिन्स, त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट हे कुठेही न जाता आपल्याच ठिकाणी लोकांना डाउनलोड करून देतो. कारण त्यांचा विजा किंवा लगेचच्या लगेच परदेशात जायचं आहे, कुठून आणणार आहेत हे सर्टिफिकेट्स. तर सगळे म्हणजे हे सगळं जे काही करता येतं हे सगळं काय आहे,
हे सगळं शोधच आहे. त्या मोबाईलमध्ये शिरून त्याच्या कोणत्या भागात जाऊन काय करता येतं सांगण्याचा हेतू असा आहे की इथे त्यांनी जे मांडलं आहे आपल्या पुढे तो हाच विषय मांडला आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की भक्ती ही सुकृत भावानी सत्कृत्यानी जर केली तरच खरी, नाही तर भक्ती सगळीकडेच आहे, नाही आहे कुठे दुष्टतेकडे पण तसंच आहे. म्हणजे भक्तीचं स्वरूप तुम्हाला नीट कळावं, ते सात्विकतेतून जावं. सात्विकतेबरोबर राजसिकता आणि तामसिकता आहेच, ती असू शकते, पण ती सुद्धा योग्य मार्गाने आचरणाने पुढे न्यावी, कारण त्या दोघांचाही उपयोग करावा लागतो. त्या दोन्ही सुटतात असं नाही. त्यामुळे सत्वरजतमामधून सुटलाय कोणी असं होत नाही. परंतु त्या सात्विकतेबरोबर राजसिकता आणि तामसिकता या दोन्ही गोष्टी योग्य प्रकाराने त्याला वळणलं, हा इथला एक मोठा भाग आहे. म्हणजे त्यांनी या 7व्या अध्यायामध्ये मांडलेल्या सिद्धांतांमधला हा एक मोठा सिद्धांत आहे. नंतर ते म्हणतात आर्त आहे. आर्त आपल्याला माहिती आहे पुष्कळ की आता येऊनच पडली आहे वेळ, आता काय करणार, आता काय करतोस ते पहा, इकडे का तिकडे अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे द्रौपदीनी धावा केलाय, अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिने धावा केलाय, गजेंद्र मोक्षाची कथा आहे त्यांनी धावा केलाय. आर्तता आहे की आता येऊन पडला आहे प्रसंग, काही करा पण याच्यातून वाचवा. आणि वाचवणं भगवंत ते कार्य जे करतो ते त्यावेळी तो धावून येतो आणि ते काम करतो. पुढचा जो आहे तो ज्ञानी आहे. तर त्या ज्ञान्याकरता त्यांनी अनेक ठिकाणी आपण जर पाहत गेलो तर इथे जास्त स्पष्टतेने आपल्याला मिळतं. ते म्हणजे भगवंताला ज्ञानी हा भक्त सगळ्यात जास्त आवडतो. तो म्हणतो तो माझ्या आवडीचा भक्त आहे. श्लोक घ्यायचा असेल तर आपण श्लोकही घेऊ शकतो, असं काही नाही. हा तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. ज्ञानी कसा आहे त्याची वैशिष्ट्य सांगतो म्हणाली की तो नित्ययुक्त आहे. पहिल्यांदा त्याच्या ठिकाणी तो नित्य माझ्या ठिकाणी समर्पित आहे, नित्य तो माझं स्मरण करतो आणि ऐक्यभावाने राहिला. ऐक्यभाव याचा अर्थ त्याच्या अंतःकरणात दुसरा विचारच येत नाही. म्हणजे ईश्वराच्या विषयी भगवंत आपलं कल्याण करील हे आम्ही सुद्धा म्हणतो, आम्ही काय म्हणत नाही. आणि भगवंत कल्याण करणारा आहे आम्हाला वाटतं, मनापासून वाटतं की त्याच्याशिवाय काही आपलं चालत नाही. म्हणजे आता अगदी ऐकायचं तर म्हणजे आपल्या आपल्यातली उदाहरणं असतात की आता हे एवढं रामलल्लाचं हे एवढं हे झालं, मंदिर उभं राहिलं वगैरे वगैरे, पण चांगले सश्रद्ध म्हणावेत, धार्मिक म्हणावेत, त्याची आवड असलेले म्हणावेत किंवा राजकारण ह्या सगळ्यामध्ये रुची घेणारे लोक म्हणावेत. उद्या कार्यक्रम सोहळा आहे, आज मृत्यू व्हावा आणि रामलल्लाचा निकाल लागायचा, हे एवढं शरीर सुजलेलं उगलेलं काय तिथे ट्रीटमेंट्स असतील आपल्याला माहीत नाही. पण सुषमा स्वराजजी निकाल ऐकल्यानं रात्री 9:30ला गेलं, निकाल 8ला लागला आणि 9:30ला गेल्या. म्हणजे तो जीव त्या निकालाकरता जे धरून ठेवलेला होता तो हे जे आहे ना हे नित्ययुक्तता आहे त्या विषयातली, की त्या माणसाला ते तसं का साधतं आणि ते तसं का घडतं. म्हणजे आता सदोषताच विचारात घ्यायची तर परशुरामांची सदोषता आहे. नंतर परशुरामनी ते तप केलं, हिमालयात राहून तप केलं. हिमालयात जे तपाला गेले ते त्यांनी तिथे तप केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी निर्माण झालं पाहिजे त्या तपातून. त्या तपातून त्यांना जो म्हणजे पहाड खणला असेल किंवा कृपा झाली असेल, कारण दोन्ही शक्य आहे. तर ते कृपेचं उदाहरण आपण आता फार लांबवायला नको, आपण फक्त एवढंच म्हणू की त्यांनी कोणत्याही माध्यमातून असू दे पण त्यांना तिथे त्या पहाडांमधून म्हणजे तिबेटमध्ये ती जी लोहित नदी आहे ती तिबेटमधून निघाली आणि ते जे मिळाली ती तशी पुढे वाहत होती. ती वाहती नदी खाली उतरली, ती पूर्वांचलामध्ये आली आणि त्यामुळे परशुराम कुंड आहे ते तिच्या उतरल्यानंतरच्या म्हणजे आसाम वगैरे भागामध्ये भुवनेश्वर म्हणजे पूर्व भाग आपला, तिथे ती लोहित नदी आली. त्या नदी एवढ्या याच्यावरून आलेली, एवढा मोठा लोंढा घेऊन आलेली पाण्याचा, तिचा वेग लक्षात आला
त्यांनी त्या नदीला केवढा मोठा तट बांधला, तिला दिशा दिली. तिबेटातनं येऊन ती त्या संबंध डोंगरांवरनं कुठे गेली असती माहीत नाही. तिला तट बांधून तिला खाली आणली आणि ती सिंधू झाली. म्हणजे आपली जी सिंधू आहे ती त्या लोहित नदीचं मोठं पात्र आहे. म्हणजे जे गंगेकरता भगीरथांनी केलं ते सिंधू करता परशुरामांनी केलं. म्हणजे या ठिकाणी एक दोष निर्माण झाला तर त्या दोषाचा परिहार करण्याकरता या सत्पुरुषांनी काय केलंय बघ. आणि का केलं? हा दोष ठेवून जायचं नाही. म्हणजे आपण जे म्हटलं ना, मर्त्य अवतार मर्त्य शिक्षण, की हे सगळे अवतारी पुरुषच आहेत, अवतारच घेतलाय भगवंतानी. पण तरीसुद्धा जरी अवतारी असले तरीसुद्धा माणसासारखे आहेत ना, माणसासारखे जन्माला येऊन माणसाचाच व्यवहार करतायत ना. मग आता तो दोष ब्राह्मणांनी केला म्हणून तो दोष नाही का? किंवा त्या ऋषी म्हणाला म्हणून दोष नाही का? अवतार घेतला म्हणून दोष नाही का? मानवाला सगळे नियम आहेत, यांना नियम नाहीत का? नाही. रामाला नियम तोच आहे, कृष्णाला नियम तोच आहे. भारतामध्ये त्यावेळी समुद्रवलयांकित पृथ्वी आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भारताचं जे तिन्ही बाजूनी समुद्र आहे, या समुद्राला ओलांडून बाहेर जायचं नाही. म्हणजे समुद्र ओलांडणं हा धर्मशास्त्राच्या दृष्टीने दोष होता, दोष मानला होता. आता लोकमान्य टिळकांना तर जावंच लागलं त्या सभेकरता किंवा बैठकीकरता. तर लोकमान्य टिळकांनी जायचं कारण इकडच्या सनातनी पुण्यातल्या ब्राह्मणांनी पुष्कळ विरोध केला. तुम्ही कसे जाल, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल वगैरे. ते म्हणाले हो. गेले. जाऊन आल्यानंतर सनातनी आणि सुधारक या दोघांच्या मध्ये आता टिळक काय करतात याकरता त्यांनी सांगितलं नाही. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. जरी आपला व्यवहार शुद्ध आहे, परदेशात गेल्यामुळे आपल्यावरती भंचुके आहे, त्यांच्यात काय फरक पडणार आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ते स्वीकारायचं नाही आहे. कारण लोकांचा विरोध, सनातन्यांचा विरोध केल्याने न केल्याने त्यांना माहिती आहे आपल्याला काही फरक पडणार नाही. पण असं नाही, धर्माचार सांगितला आहे ना त्याप्रमाणे राहा. मग त्यांच्यासारखा एक अलौकिक सत्पुरुषच आहे, पण सत्पुरुषांनी कधी ती मर्यादा ओलांडली नाही. आणि भगवंत इथे आपल्याला जे सांगतायत ना ते हे सांगतायत की जगामध्ये वागण्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहार वेळ प्रसंग पडल्यानंतर मनुष्याला काही विपरीत आचरण करावं लागतं. राजकारण आहे, राजकारणात आता आपण बोललो तसे पेशव्यांसारखे तर कितीतरी असं राजकारण आहे की जे दोष आहेत त्याच्याकरता स्वतः राजालाही काही दोष पत्करावे लागतात. काही वचनं किंवा काही व्यवहार, त्याच्याशिवाय राजकारण होतच नाही. शेवटी कुठल्याही चांगल्या गोष्टी करता सुद्धा काही गोष्टी इकडे इकडे 19-20 करत राहाव्या लागतात. तर त्यांनी केलं, पण त्यांनी ते तसं लोकांवरती थोपलं नाही आहे. आम्ही त्या विषयाचा आम्ही विचार करत नाही. भगवंत इथे म्हणतो की त्याचा विचार करा. जो मला आवडणारा हा जो ज्ञानी भक्त आहे, त्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी माझा सगळ्यात प्रिय जर कोणी आहे तर तो तुम्ही ज्ञानी आहे असं समजा. आणि तो ह्या सगळ्याचं यथार्थ ज्ञान ठेवून व्यवहार, तर राम यथार्थ व्यवहार करणार आहे. ज्याची त्याची पातळी, ज्याचा त्याचा स्तर, ज्याची त्याची गरज किंवा प्रसंग त्या त्यावेळचा कालानुरूप वेगळा असेल, पण त्या त्यावेळी काय व्यवहार करायचा हा व्यवहार मात्र माझा ज्ञानी योग्य प्रकाराने करतो. आणि असं त्यांनी आपल्या पुढे हा एक विषय झाला. दुसरा एक विषय त्यांनी मांडलाय, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवामाम प्रपद्यते. आता वासुदेव सर्वभीती स महात्मा सुदुर्लभा. बहुनाम इतका ज्ञानी मला प्रिय आहे. सर्व भक्तांच्या मध्ये श्रेष्ठ भक्त हा ज्ञानी भक्त आहे. असं असलं तरीसुद्धा तो ज्ञानी झाला की तो लगेच मला प्राप्त होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते, पुष्कळ जन्मांनंतर तो ज्ञानी प्राप्त होतो मला. कारण असं आहे की तो ज्ञानी जरी झाला तरी अजून पुष्कळ बारीक बारीक दोष शिल्लक आहे. त्याच्याही ठिकाणी काय प्रारब्धाचं असेल, कर्मविपाकाचा, कर्मणा गहनो गती, कारण कर्माची गती फार गहन आहे. आणि तसंच आहे धर्मस्य तत्व निहिता गुहाय, या दोनमध्ये मानव अडकलेला आहे. धर्माची तत्व ही नेहमीच गूढ आहे,
आम्हाला पाप आणि पुण्याची मध्ये असणारी जी रेषा आहे ती फार पुसट आहे, थिन लाईन ऑफ डिमार्केशन. त्याच्यामध्ये फार पातळ पडदा आहे. त्यामुळे कळत नाही की नेमकं योग्य नेमकं अयोग्य. त्यामुळे कर्म आणि तसंच धर्माची तत्व, कर्माची गती गहन आहे आणि धर्माची तत्व गूढ आहे. त्यामुळे कर्माचं फळ आम्हाला काय भोगावं लागेल, कसं भोगावं लागेल, का भोगावं लागेल, का सुटका होईल आणि का अडकू, आम्हाला दोन्ही गोष्टी माहीत नाहीत. तसंच धर्माच्या बाबतीत आहे. धर्मस्य तत्व निहिता गुहाय. धर्माची तत्वसुद्धा धर्म कशाला म्हटला आणि अधर्म कशाला म्हटला, त्याकरता आपल्या उपनिषदातली सुद्धा प्रसिद्ध गोष्ट आहे की त्याच्यामध्ये उशस्ती चांद्रायण म्हणून असतो. तो त्या खूप गावामध्ये दुष्काळ पडला आहे. नेहमीप्रमाणेच उपनिषदात सुद्धा कोणीही एक दरिद्र ब्राह्मण, कारण ब्राह्मण दरिद्रीच असतात, तो उपनिषद काळातही तसाच होता. आणि त्यामुळे तो जो कोणी एक दरिद्री ब्राह्मण आहे तो बिचारा अनेक वर्ष दुष्काळ पडल्यामुळे खूप परिस्थिती कठीण, दोघेही जवळजवळ मृत्यूशय्येला टेकावेत इतकी त्यांची शरीराची अवस्था, आजच्या भाषेत बोललं तर अगदी म्हणजे डेंजरस ॲनिमिक कंडिशन झालेली होती त्यांची. अगदी धोकादायक स्थितीत होते बिचारे. पण त्यांना कळलं की प्रवाहन जैविलीकडे एक मोठा यज्ञ संपन्न व्हायचा आहे. त्याच्याकरता ते निघाले आणि लोकही सांगत होते, म्हणजे तिथे जमलेली, की आपल्याकडे सगळ्यात मोठा ह्या यज्ञाकरता जर अधिकारी कोणी असेल तर उशस्ती चाकरायण आहेत. पण ते भेटणार कुठे, कारण तो मनुष्य कुठे एका ठिकाणी नसतो, कुठेही असतो. त्यांना शोधून आणणं मोठं, त्यामुळे आपण शोधू कठीण आहे म्हणाले. पण हा त्यांच्या दिशेने प्रवास करत निघालेला आहे. आता वाटेमध्ये कुठेतरी काहीतरी एवढंसं खायला मिळून कसं तरी देह चालत होता पाण्यावर आणि त्या एवढ्याशा खाण्यावर. पण एका ठिकाणी परिस्थिती अशी आली की तिथे काहीच कुठे मिळालं नाही. तर म्हणून तो एका ठिकाणी शोधूया की इथे नाही तिथे, तिथे नाही तिथे, पण आता ह्याच्या पुढं आपल्याला जाणं शक्य नाही, एखादं तर ठिकाण मिळेल काहीतरी खायला कुठे आहे, अशी परिस्थिती. म्हणून ते बघत आले. तर तिथे आल्यानंतर त्याने एक बघतो की कुणाचं घर दिसतंय का. तर एका घरामध्ये एक मनुष्य काहीतरी घेऊन थोडासा खात बसलेला असतो. तिथे त्या आत येतात. तर ते म्हणतात की खाऊ नकोस, थांब, ते मला दे. तर तो म्हणतो की या आपण आत या. आणि त्यावेळी राहणं म्हणजे ब्राह्मणाची राहणी कळत होती. प्रत्येक समाजाची राहण्याची पद्धती वेगळी होती आणि त्यामुळे त्याला म्हणजे काय म्हणायचं, 18 पगड जात हा जो शब्द येतो त्याच्यातनं आलेला आहे. 18 पगड म्हणजे पगडी बांधण्यावरून जात कळत असे. आणि त्या 18 प्रकारांनी पगडी बांधायची, म्हणजे इतके विविधता होती, त्या जातींची विविधता होती. ते वैविध्य समजत होतं. हा कुठून आला, हा मारवाडातनं आला का, कुठून आला, हा ब्राह्मण आहे का, हा कोणत्या जातीचा वगैरे वगैरे असो. पण ते तिथे आता म्हणतो की तुम्ही ब्राह्मण दिसता, मी इभ्र आहे, म्हणजे इभ्य ज्याला म्हणतात की जो हत्तीला शिकवणारा, त्याला ट्रेन करणार आहे. तुमच्या जातीचं मी नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे योग्य नाही माझ्याकडचं खाणं. आणि हे मी हुलगे शिजवलेले आहेत, पण हे शिजवलेले हुलगे तुम्ही काय खाणार, कारण मी एक घास तोंडात घातला आहे, म्हणजे उष्टावलेला आहे. ते म्हणतात काही असू दे, कारण आत्ताची आमची जी स्थिती आहे, आम्ही अगदी मरणाला टेकलो आहे. तर तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला देतो. तर त्यांनी 1-2 घास 3 घास खाल्ले, पुरे झालं म्हणाले. फक्त हे जे आहे ते मी घरी घेऊन जातो, कारण माझी पत्नी तर जवळजवळ मरायलाच टेकली, काहीच मिळालेलं नाही आम्हाला, इकडे तिकडे शोधून. आज मी एवढे दिवस शोधतोय तरी. तर 1-2-4 दिवसाचे काय उपास घडले असतील त्यांना, तर ते मी घरी घेऊन जातो. ते म्हणाले की तो म्हणाला आता पाणी प्या. नाही म्हणाले इथून नदी किती जवळ आहे सा. मला नदी कशाला, माझ्या घरी पाणी आहे. तुझ्या हातचं पाणी पित नाही. म्हणले माझं उष्ट खाल्लं आणि पाणी पित नाही. तर तेव्हा ते म्हणाले की कसं पाणी पिणार. म्हणाले इथे जर नदी जवळ आहे आणि मला उपलब्ध आहे तर मी जाऊनच नदीचं पाणी घेतलं पाहिजे. तुझं पाणी पिणं हा पुन्हा दोष होईल. तुझं उष्ट खाणं ही माझी आपत धर्म आहे, माझ्यावर आपत्ती आली आहे, त्यामुळे आपत धर्म म्हणून मी तुझे 4 घास उष्टे असो की कसेही असो खाल्ले, पण आता पाणी मात्र मी इथे पिणार नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की इथे भगवंत आपल्याला सांगतायत की तुम्हाला ना धर्माची तत्व कळतील, ना तुम्हाला कर्माची गती समजेल.
तुम्ही फक्त जीवनामध्ये एकच गोष्ट करा की सन्मार्ग आचरा आणि सत्कृत्य करत राहा, आणि ते करत असताना निष्काम कर्मभावाने करत राहा. आता त्यामुळे पुढे ते सांगतात की बहुनाम जन्मनाम अंते, म्हणून त्यांनी इथे हा श्लोक आपल्या पुढे ते तत्वज्ञान या श्लोकाच्या रूपाने ठेवलं. पुष्कळ जन्म गेल्यानंतर ज्ञानीसुद्धा मला येऊन पोचतो. म्हणजे या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी हा मी सर्वश्रेष्ठ म्हटलं आहे, त्याला मी नित्ययुक्त म्हटलं आहे. तो माझ्याशी अद्वैत भावाने राहतो, तसाच तो माझ्याबरोबर एकभक्ती आणि नित्ययुक्त. एकभक्तीने राहतो म्हणजे तो माझ्याशी अनन्य प्रेमाने राहतो. त्याचं सगळं काही प्रेम, त्याचा सगळा भाव हा माझ्या चरणी त्यांनी लीन केला आहे. या दोन्ही गोष्टी, आणि अद्वैत भावाने राहतो, या दोन्ही गोष्टी असल्या तरी त्या ज्ञानाला पुष्कळ जन्म घ्यावे लागतात. तर बाकीच्यांची काय कथा. आणि मग त्यांनी पुढे असं म्हटलं, कारण का तर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. या सर्व प्रकारच्या भक्तांमध्ये जर श्रेष्ठ कोणी असेल तर ज्याला सर्वम खलु इदम ब्रह्म हे कळलं आहे तो श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे हे सर्व जगत वासुदेवानी भरून राहिलेलं आहे. ही जाणीव ज्याच्या ठिकाणी येईल नाही, ह्याचा अनुभव ज्याला येईल. आता 2 सांगितलं त्यांनी की नित्य त्या स्थितीला म्हणजे माझ्या भावाला तो शरण आहे आणि त्याचा भाव अद्वैतात आहे. म्हणजे तो आणि मी एकच आहे या भावाने नुसतं राहतो. त्यांनी त्याचं अस्तित्व संपवलं. म्हणूनच वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. मी सगळ्या अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. म्हणून ह्या सगळ्या जगामध्ये मी सगळ्यांशी मिसळलो नाही, त्यातला मी राहतो ना शिल्लक. सर्वम खलु इदम ब्रह्ममध्ये हे राहत नाही, सगळं ब्रह्मच आहे. मग ते सगळंच ब्रह्म आहे, त्यात मी कोण आहे? जे काय सगळं आहे त्यात मी आहे. म्हणजे माझं मी पण संपलं. ही स्थिती येण्याकरता त्यांनी असं म्हटलंय, हे फार कठीण आहे. मला इथे मनुष्याणाम सहस्रेषु आपण पाहिलं गेल्या वेळी की त्याचा हिशेब मांडत गेलं तरीसुद्धा त्यांनी म्हटलं की यतता नाम अपी, जो प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिद्धानाम, ते सिद्ध आहेत, परंतु ते माझ्यापर्यंत येऊन पोचणं हे फार अवघड आहे. कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तर इथे आता त्यांनी असं सांगितलं. आता पुढे बदलला विषय. कसा बदलला? ही भक्तांची हे केलेली वर्गीकरणाची भूमिका, त्या भूमिकेतून सर्वश्रेष्ठ किंवा अंतिम त्या विषयाचं काय म्हणूया काढलेला निष्कर्ष की जो बहुनाम जन्मनाम अंते किंवा वासुदेव सर्वमिती हे त्या सगळ्याचं शिखराचं आहे. परमोच्च किंवा परमोत्कर्षाची ती तत्त्वज्ञानाची भूमिका आहे. आता सगळे आमच्यासारखे काही ना काहीतरी कामना आहेत आणि भगवंतापर्यंत पोचतो आहे. तर त्या कामना असणाऱ्यांच्या करता काय, किंवा तिथे तत्त्वज्ञानाचा विषय किंवा विचार कसा पुढे जातो, कसा येतो. कामैस्तैस्तै ऋतज्ञाना. म्हणाले काय होतं की ज्ञानापासून जे खरे भ्रष्ट झाले, आता ज्ञानी श्रेष्ठ आहे. भगवंताचं म्हणजे भगवंताच्या विषयीचं ज्ञान ज्याला नाही आहे किंवा पुरतं नाही आहे असा जो आहे त्याला त्यांनी ऋतज्ञान हा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे असा हा ऋतज्ञान, ज्ञानापासून जो भ्रष्ट झालेला आहे त्याचं काय कामही तैस्तै ऋतज्ञाना. म्हणजे त्यांच्या कामना आहेत. त्यामुळे त्या ज्या कामना आहेत त्या कशा आहेत? प्रकृत्या आणि नियतास्वया, म्हणजे प्रकृतीने प्रेरित झालेत. आता मला कुणी म्हणेल की मला फार गोड खायची आवड आहे, म्हणून मला नाही आवडत गोड, मला तिखट पाहिजे. मग त्या कुठेही तिखटाचे पदार्थ जिथे कुठे असतील ते ज्वलजहाल तिखट जे आहे ते खाण्याकरता हा जाईल, धावेल, ते बनवेल, करेल. कामना बदलल्या. ज्याला गोड आवडते तो गोड खाण्याकरता गोड गोड पदार्थ कुठे मिळतात, किती सुंदर मिठाई आहेत, मेवा आहे, ते बघायला तो जाईल. मग कामना सगळ्यांची, एखाद्याला पैसा हवा आहे ते, तर दुसऱ्याला आणखीन काही दुसरा कीर्ती हवी आहे, त्याला इतर लाभाच्या काही गोष्टी हव्या. प्रत्येकाची हौसच वेगळी, हौस वेगळी वेगळी असते. प्रत्येकाच्या कामना वेगळ्या वेगळ्या असतात. आणि म्हणून तेवढ्याला तमतम त्या ज्या नियमाला आहेत, नियमम असताय, ते जे नियमानी किंवा त्याच्याकरता आवश्यक असणारे जे नियम आहेत
अस्थायी म्हणजे अगदी प्रेमपूर्वक त्या नियमांचं पालन, म्हणजे मला काय पाहिजे, मला काय मिळवायचं आहे. पूर्वी आता गणपतीकडून एखाद्याला विद्येचंच वेड आहे की मला कोणत्याही विषयाचं आकलन ताबडतोब झालं पाहिजे, तर भगवंता तू ते मला करून दे, तर त्याच्याकरता मी तुझी उपासना करतो, म्हणून तो गणपतीची उपासना करत राहतो. मग गणपतीची उपासना करायला गेलं की ते म्हणतात की त्या त्या देवतेची तमतम नियम नियमम आस्थाय असं त्यांनी म्हटलंय की त्या आस्थेने त्या नियमाचं पालन करावंच लागतं. कारण का, तर गणपती आहे आणि पांढरं फुल व्हायला लागलं तर नाही चालणार. आपल्याला एरवी आपल्या घरामध्ये फुलं पांढरी आणि लाल नसतील, तर समजा पांढरी म्हणजे पांढरी असतील नाही तर नसतील, पण लाल फुल नसेल तर आम्ही कधी पांढरं व्हायलं नाही तर कधी पिवळं व्हायलं तर वाहतो आपण. जर काही नसेल तसं फुल तर एक जनरल सगळ्यांना सर्वसामान्यपणे पांढरं फुल आपलं ठीक आहे वाहिलं, पण गणपतीला आपल्याकडे आपण आवर्जून आणताना लाल फुल आणतो, वाहताना लालच वाहतो. पण जेव्हा त्या गणपतीकडनं काही मागायचं आहे आणि जेव्हा कामने करता उपासना कर, तेव्हा तो पूर्ण अपराध आहे. तेव्हा ती देवता त्याचे दोष त्याला भोगायला लावते. म्हणजे नुसतं हे नाही आहे तुम्हाला हे केलं नाही म्हणून तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही असं नाही आहे. तिचे त्या देवतेला ते तुम्ही जर नवस केलेला असला तर ती मान्य करत नाही. म्हणजे आता अगदी अलीकडच्या काळामधलं बोलकं उदाहरण सांगायचं तर राघवेंद्र स्वामींसारखं तो जो संप्रदाय आहे, त्या संप्रदायामध्ये राघवेंद्र स्वामींनी एक अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. आता आपल्याकडे ह्या अवधूतांनी कसं केलं आहे, म्हणजे गोंदवलेकर महाराज असो किंवा स्वामी समर्थ असो किंवा साईबाबा असो, हे अवली आहे. या लोकांनी तुम्हाला कारण काय आहे, समाजामध्ये इतकी पीडा जेव्हा निर्माण झालेली आहे, या पारतंत्र्याच्या काळात पीडित जन काही थोडे नाही आहेत, आणि इतक्या पीडेनंतर जर या समाजाला सांभाळता नाही आलं तर यांनी कुणाकडे बघायचं. शेवटी तो दयाळू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे असे पीडितांच्या दुःखाचं हरण करण्याकरता हे असे अवलिया संत निर्माण केले. या अवलिया संतांचं वैशिष्ट्य काही त्यांना काहीच नको आहे. त्यांना फक्त अपिश्चेत सुदुराचारी, जरी तो दुराचारी असला तरी त्यांच्याकडे अनन्य भाग जर येऊन पोचला तरी सुद्धा मी त्याचा उद्धार करीन, म्हणजे त्याला जे पाहिजे आहे ते देईन. हीच भूमिका या संतांची आहे की बाबा माझं सगळं असं झालेलं आहे, मी आता काय करू, काही करा पण तुम्ही मला वाचवा. तर हे त्याच्याकडनं काही मागत नाहीत किंवा तू असा वाग, तू ते तसं कर, तू ते तसं केलं तर मी तुला देईन, तसं नाही केलं तर हे नाही आहे. हे सगळ्यांना फक्त द्यायला बसलेले आहे आणि तुम्ही घेऊन जा, माझ्याकडे असंच करा तसंच करा, ही काही भूमिका नाही. खूप कष्ट करा नाही, खूप तप करा नाही, तुम्ही इथे या ठिकाणी नवसा सायासानी पैसे किंवा तुमची सेवा किंवा अन्य काही रुजू करा, काही नाही. ठीक आहे, पीडित आहे ना, दीन आहे ना, त्याला दीन दुःखिताला सुखी करणं एवढंच माझं काम आहे असं म्हणून आपल्याला जे काही देतात किंवा आपली जी काही कदर करतात म्हणा किंवा आपल्याला जे काही सांभाळतात, हे संत हे वेगळे. पण यांच्याच सारखे सगळे संत सांभाळतात, परंतु ज्यांनी हा पत्कर घेतलाय, सगळे म्हणजे ज्या संतांनी सांभाळण्याचा पत्कर आहे त्याच्याकरताच ते आलेले आहेत जन्माला, ते मात्र प्रत्येक वेळी हे मान्यच करतात असं नाही आहे. ते त्यांना जर तुम्ही चुकलात, जर तुमचं योग्य नाही, जर तुम्हाला हे मिळवून द्यायचं नाही आहे, तुमची सेवा नको म्हणून सांगतात, सोडून द्या, तुम्ही जा निघून. इथे थांबायचं कारण नाही. तर राघवेंद्र स्वामींसारखे जे संत आहेत त्यांनी सांगितलं की मी एवढं ह्या वृंदावनामध्ये मी 700 वर्ष का काय राहणार आहे. त्यांनी त्यांचं आयुष्य सांगितलं आहे, त्यातली काहीतरी 300 वर्ष झालेली आहेत आता. तर मी तिथे जो बसलो आहे तो फक्त द्यायला बसलो आहे. मला तुमच्याकडनं अध्यात्म वगैरे कशाची अपेक्षा नाही आहे, फक्त प्रामाणिकपणे सेवा करण्याची अपेक्षा आहे. प्रामाणिकपणे सेवा करा. मग त्यांची सेवा करण्याकरता म्हणून ते जे काही योजतात किंवा जे काही देतात, म्हणजे कशा अर्थाने, किंवा ही पोथी आहे ही वाचावी किंवा जप करावा किंवा प्रदक्षिणा घालावी किंवा काय असेल ते अनुष्ठान करावं ठरवलेलं, ते तेवढं करा.
पण जेव्हा तो माणूस संकल्प करतो की मला हे तुमच्याकडून पाहिजे आहे, मी हे करीन, आणि त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना जर त्याला द्यायचं नसेल तर इथून निघून जायचं, थांबायचं नाही, इथे अनुष्ठान करायचं नाही. कारण का तर त्यांना त्याचं जे काही पाप आहे ते पाप धुण्यासारखं जर नसेल, तो जो दोष त्याच्यामुळे निर्माण झाला ते जर दूर करण्यासारखं नसेल तर ते त्यात पडत नाही. जे असेही संत आहेत ते यांनी सांगितलं आपल्या आपल्या कामना ज्या आहेत त्या त्या देवतेच्या, त्या त्या व्यक्तीच्या, त्या त्या संप्रदायाच्या जे नियम आहेत त्या नियमांच्या प्रमाणेच जायला लागेल आणि त्यांच्याकडून आपल्याला उपासना जी आहे त्या उपासनेमधून यश मिळवावं लागेल. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. म्हणाले मी ह्या सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण करणारा तरी कोण आहे? मीच आहे. ज्यांच्या मनामध्ये जे दैवत पाहिल्यावर जशी श्रद्धा निर्माण होते तसं तसं यो यो याम याम तनुम, मे तनु या ईश्वराची तनु, ज्या रूपात कुणाला गणपती हवा आहे, कुणाला विष्णू हवा आहे, कुणाला शंकर हवा आहे, त्या त्या रूपात तनुम भक्त हा म्हणजे जो उपासना करायला बसलेला श्रद्धयार्चितुम इच्छती त्याची उपासना करण्याची इच्छा करतो, तस्य तस्य अचलाम श्रद्धाम, त्याच्या ठिकाणी तो पुन्हा एक लक्षात ठेवायचं की भगवंतांनी सांगितलेलं सुकृत आणि दुष्कृत याच्यामधलं सत्कृत्य हे लक्षातच ठेवावं लागेल. जोपर्यंत उपासना करताना सुद्धा सत्कृत्य नाही आहे तोपर्यंत त्या उपासनेचं फळसुद्धा मिळणार नाही. म्हणजे भगवंत ती श्रद्धा उत्पन्न करील केव्हा? हा काहीतरी बऱ्या मार्गावर चालायला तयार आहे. म्हणजे आपण जर म्हणून आपण सगळ्या अधीन आहोत परमेश्वराच्या, पराधीन आहोत. भगवंत म्हणतो मुळीच पराधीन नाही आहे. तुम्हाला वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमचं मन चांगलं ठेवायचं का वाईट ठेवायचं या बाबतीमध्ये तुम्ही स्वतंत्र आहात. हे तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुम्हाला स्वीकारत नाही. म्हणजे हे इथलं आणखीन एक सूत्र आहे. त्यांनी सगुण उपासनेमधलं सूत्र सांगताना त्यांनी सांगितलं की ही जी वेगळी वेगळी रूपं आहेत ही रूपं कशा करतायत आणि कशी निर्माण केली आहेत? ही मीच निर्माण केली आहेत. तुम्हाला वेगळं वेगळं आवडतं म्हणून तुमच्याकरता निर्माण केली आहे. तुमची श्रद्धा तुम्ही रोकडी ठेवा. तसंच ते म्हणजे बहुनाम जन्मनाम अंतेपासून म्हटलंय ना की थोडासा सुद्धा जरी दोष असला तरी सुद्धा त्या दोषाचं निराकरण केल्याशिवाय भगवंतापर्यंत पोचता येत नाही. त्याला एक दृष्टांत दिला जातो आपल्याकडे जो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिला आहे, 15 आणि 16 म्हणून. त्यांनी पुन्हा पुन्हा सोन्याचा दृष्टांत दिला आहे की सोनं कसं आहे, 15 आणे चोख आहे आणि 16 आणे चोख आहे. आपल्याकडे पूर्वी 16 आण्याचा रुपया होता. म्हणजे सोनं कसं अगदी 16 आणे सोनं बघा, किंवा कुठल्याही पदार्थाच्या बाबतीत पूर्वी म्हणायचे. कारण हा दृष्टांत त्यावेळी समाजात तळागाळापर्यंत रुजलेला होता. कसं आहे, अगदी 16 आणे काम झालं बघा. मुलगी अगदी 16 आणे आहे, तूप अगदी 16 आणे निक्क आहे, काही म्हणा की त्या सगळ्याला जे चोखट आहे अगदी पूर्णपणे शुद्ध आहे ते 16 आणे. मग आता आपल्याला जे सोनं मिळतं त्या सोन्यावरती जो छाप मारलेला असायचा पूर्वी बिस्किट, आता 99.5 असं सोनं शुद्ध आहे. मग सोनं शुद्ध आहे म्हणता तर 0.5% का ते अशुद्ध आहे, ते पूर्ण का नाही शुद्ध, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की ते जर 0.5% शुद्ध करायला निघालो तर त्याला कितीतरी पट खर्च येईल. आहे हीच सोन्याची किंमत 99.5लाच शुद्ध करताना भरपूर होते. आज आपण जमिनीतल्या मातीतून ते सोनं काढणार आणि ते आम्हाला देणार, ते एवढं शुद्ध करेपर्यंतच इतका खर्च होतो. त्याच्याही शुद्ध करायचं ते पुढच्या 5%ला फार अटीतटी आहे. म्हणून ते जे बहुनाम जन्मनाम ते ज्ञानमामाम प्रपद्यते आहे ना, ते त्याच्याकरता आहे की 99.5% ज्ञानी होणं सोपं आहे. पण आता ज्ञान्यापासून वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा ते अवघड आहे. म्हणाले त्या 0.5 मध्ये त्या ज्ञानाला कितीतरी जन्म घ्यावे लागतात.
ते सगळे दोष दूर करण्याकरता खूप काही करत राहावं लागतं. इथे त्यांनी सांगितलं की इथे त्याची जी अचल श्रद्धा आहे ती श्रद्धा मी त्याच्याकरता निर्माण करतो, त्याच्याकरता देवदेवता निर्माण करतो. छान म्हणजे राजा अकबर आणि बिरबलाच्या अनेक गोष्टींच्या मध्ये एक छान गोष्ट आहे याला हे देणारी, म्हणजे पुष्टी देणारी किंवा दृष्टांत म्हणून, की मी कशा वेगवेगळ्या रूप त्यांनी 12व्या अध्यायात जसं म्हटलंय की मी सहस्रनामांच्या होड्या तयार केल्या आहेत आणि त्या भवसागरामध्ये टाकल्या आहेत. तर एक छान कथा आहे त्याची, म्हणजे दृष्टांत म्हणून तेवढीच बघायची. एक राजा म्हणजे बिरबल म्हणूया, ते बिरबल राजाच्या बरोबर आहे, दोघं बरोबर बसले, राजा जेवायला बसलाय. तर राजा जेवतोय तर त्याला ती वांग्याची भाजी, तर तो म्हणाले ये भगारा बैंगन बहुत अच्छा हो गया है. तर ते म्हणाले की हो सुंदर झालं ना, खूप भाजी छान झाली आहे. तर राजाने त्याला छान म्हटल्यानंतर काय आता बिरबल स्तुती करा. हो म्हणले इतक्या भाज्या आहेत आपल्याकडे, पण एवढ्या भाज्यांमध्ये कधी कुणाला मुकुट नाही. पण म्हणले वांग्याच्या भाजीला बघा म्हणाले कसा मुकुट आहे, कारण सर्व भाज्यांमध्ये भाजी श्रेष्ठ असल्यामुळे त्या भाजीला म्हणाले मुकुट आहे. तर म्हटले बरोबर आहे. आता त्याच्या खानसाम्याला वाटलं की भाजी महाराजांना आवडली आहे, आता पुन्हा जरा त्यांच्या आवडीच्या भाजीचं समाधान करावं म्हणून उद्या भाजी केली. आता दुसऱ्या दिवशी भाजी केली, राजाने खाल्ली, आवडीने खाल्ली, बरं झालं म्हणला केली, माझं काल काही समाधान झालं नव्हतं, आज भाजी करून खायला दिलीस, खूप छान झालं. त्यांनी भाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी बिरबल आले, म्हणाले आज आपण पुन्हा भाजी करायची का? छे म्हणले करू नका, कसलं वांग ते, म्हणले माझं पोट बिघडलं ते वांग्याची भाजी खाऊ, माझ्या पोटाला काही ती सोसली. तो म्हणलं साहेब महाराज, म्हणलं वांग वाईटच आहे. म्हणाले का हो, वांग का वाईट आहे? कारण म्हणले त्या वांग्यामध्ये तुम्ही म्हणता तसं वातुळपणाचा दोष पुष्कळच आहे आणि त्यामुळे म्हणाले वांग वाईटच आहे, वांग खाण्याच्या लायकीचं नाही. ते म्हणाले अहो तुम्ही मला परवाच सांगितलं सगळ्या भाज्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि आज सांगता की वांग हे फार वातुळ असल्यामुळे प्रकृतीला मुळीच चांगलं नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की म्हणे मग तेव्हा असं कसं बोललात? ते म्हणले आता तुम्ही राजा आहात, तुमच्या आवडीचं काय आहे त्याप्रमाणे मला बोलावं लागतं. तसा भगवंत म्हणतो सगळे तुम्ही भक्त आहात, तुम्हा भक्तांच्या ठिकाणी ज्याची आवड आहे त्या आवडीने मला सांगावं लागतं. वा हा काय देईल तुला विद्या देईल, हा काय देईल तुला दत देईल, हा काय देईल तुला तेज देईल, हा काय देईल तुला जे मागशील ते देईल. आणि त्यामुळे म्हणाले मला हे सगळं तुमच्या चालीने मी चालतो आणि तुम्हाला कळतच नाही म्हणाले की हे सगळे ज्याला तुम्ही उपासना म्हणून ज्याला भजता ती तुमची उपासना ही माझीच उपासना आहे. माझ्याशिवाय कोण आहे इथे? हे कोणी नाही आहेत, ही सगळी माझीच रूप आहे. पण ह्या माझ्या रूपांमध्ये तुम्ही इतके रमलात की मी म्हणतो वा तेच रूप सगळ्यात चांगलं आहे, तू त्याचीच उपासना कर. आणि म्हणाले तुझी तिथे श्रद्धा कशी करतो मी? अचल श्रद्धा मी निर्माण करतो. म्हणाले तस्य अचलाम श्रद्धा तामेव विदधाम्यहम, मीच देतो. त्या ठिकाणची तुझ्या मनाला जे गोड लागलं ते मी त्या ठिकाणची श्रद्धा मी तुझ्या ठिकाणी निर्माण करून देतो आणि तुला मी त्या श्रद्धेमध्ये पुढे नेतो. पण सर्वात शेवटी अंतवत्तू, सगळ्यात शेवटी फलम, जे फल मिळतं तेषाम तद्भवत्यल्प मेधसाम, ते जाणत नाहीत की आपण हे काय करतोय. ह्या देवाला आपण एकाच एक मला पाहिजे विद्या किंवा मी ह्या देवाची उपासना करतो, पण त्याला कळत नाही की ही उपासना केल्याने मी फक्त एवढंच मिळवतो आणि हे अंतवंत फल आहे, म्हणजे हे नाश होणार आहे, हे किती काळ टिकणार आहे. जोर उपासना आहे तोवर टिकणार आहे, उपासना संपली की फळ संपलं, फळ काही मला मिळणार नाही आहे. म्हणाले देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी. ते म्हणाले फक्त माझे जे भक्त आहेत तेच मला प्राप्त होतात आणि ज्या देवतेची उपासना हे करतात त्या देवतेला हे प्राप्त होतात. पण त्या देवता कायम आहेत का? नाही, त्या देवता नष्टच होणार आहेत. त्या देवता तुला कायम फल देणार आहेत का? नाही, कारण त्यांचं यजन जितका वेळ केलंय तितक्याच वेळाचं फल तुम्हाला मिळणार. पण त्याला कळतच नाही वास्तविक त्या सगळ्या देवता मी निर्माण केल्या, त्या सगळ्या देवतांना फल देण्याचा अधिकार नाही, कारण सगळ्या कर्मफलाचा दाता मी आहे. त्यामुळे त्या देवतांना सुद्धा फल द्यायचंय तरी त्या देवता
वेगळ्या स्वतंत्रपणे फल नाही देत, त्यांच्या रूपाने मी फल देतो. तुम्हाला त्या दिसतात पण फल मी देणार आहे. म्हणजे कळत तुम्हाला काही नाही, पण तुम्ही एकच करता. भगवंत म्हणतो इथे की ज्याला आम्हाला ज्या ज्या इच्छा पुऱ्या करायच्या आहेत त्या त्या देवतांना आम्ही जेव्हा त्याची उपासना करतो तेव्हा त्या देवता आम्हाला केलेल्या उपासनेचं तात्कालिक फल देतात. आणि आम्ही कोणतंच शाश्वत सुख संपलं सुख. जेवढी उपासना केली जेवढं मागितलं तेवढंच फल मिळालं, त्याच्या पुढे काय संपलं. पण मिळाले माझी उपासना करणारे, म्हणजे जे जाणतात की परमात्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे जे जाणतात ते माझी उपासना करतात, म्हणजे त्या शाश्वताची उपासना करतात. आणि म्हणून ते माझ्याकडे कायमचे येऊन राहतात. आता आजकाल म्हणतात ना की भगवद्गीतेमध्ये भगवंतानी मी 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 केवढा अहंकार आहे भगवंताला. आता इथे त्याचा अहंकार आहे असंच म्हणतील ना की त्यांनी हे दुसऱ्या काय देवतांना भजता, मलाच भजलं पाहिजे, कारण तुम्ही मला भजलात तरच मला येऊन मिळाल आणि माझ्याकडे राहाल, नाही तर काही तुम्ही राहणार नाही. म्हणजे ही जी थोडीशी भाषा आहे ना ती कोणाची आहे की हे भगवद्गीता वाचायला निघालेत पण ते जे विपरीत, ज्याला दुष्कृत म्हटलंय त्यांनी, ती दुष्कृत करणारे जे आहेत ती जिज्ञासा असणारे येते. ही जिज्ञासा उगीच आपलं काहीतरी तर्क उभा करायचा आणि त्या तर्काने बोलत राहायचं. तर इथे तो एक विषय त्यांनी मांडलाय. एक आहे माझी म्हणाली माया आहे. योग माया समावृता नाहम प्रकाश हा सर्वस्य योग माया समावृता मूढोयम नाभिजानाती लोको मामजम अव्ययम. म्हणाले इथे काय आहे, ह्या माझ्या योगमायेचं मी आवरण घेतल्यामुळे मी कधीच लोकांपुढे प्रकट होत नाही. मला काय गरजच नाही आहे प्रकट होण्याची. आणि त्यामुळे हे जे लोक आहेत, जे मूढ आहेत, जे अज्ञानी आहेत, ते मला तत्वतः कधीही जाणून घेऊ शकत नाही. परंतु मी कसा आहे हे एक त्यांनी सांगितलं आहे. आणि मग पुढे आपल्याला एक दोन काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती जास्त भर देता येईल. म्हणजे अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावम जानंतो ममाव्ययम अनुत्तमम. कोण कोण आहेत बघा त्याच्यामध्ये. अबुद्धया जे बुद्धिहीन पुरुष आहेत. त्यानंतर अनुत्तमम जे मला जाणत नाहीत कसे. माझ्या अनुत्तम म्हणजे सर्वात उत्तम, उत्तमात उत्तम असं जे माझं रूप आहे त्या मम अनुत्तमम अव्ययम म्हणजे अविनाशी माझं जे रूप आहे. नंतर परम भावम, हे फार सुंदर वर्णन गीताकारांनी जे दिलेलं आहे भगवंताचं, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी परमम भावम आहे. अबुद्धी पहिल्यांदा सुरुवात आपण कुठून केली. हे बुद्धिहीन पुरुष जे आहेत ते माझ्या अविनाशी हा एक शब्द येऊन गेला आपल्याला. अनुत्तमम माझ्या इतकं दुसरं काहीच उत्तम नाही अशी जी माझी काय म्हणायचं ओळख आहे असं समजा की तुम्हाला माझी ही एक ओळख आहे. आता माझ्या परमभावाला, माझा परमभाव म्हणजे काय, मी अजन्म आहे, मी जन्म मला नाही. आणि दुसरा मी अविनाशी आहे, मला जन्मही नाही आणि माझा विनाशही होत नाही. परंतु माझी जी योगमाया आहे त्या योगमायेचा मी आश्रय करतो आणि तिच्या आश्रयाने मी मानवासारखा जन्म घेतो किंवा जेव्हा जेव्हा जरूर पडेल तेव्हा तेव्हा मी त्या रूपात प्रकट होतो. परंतु हा मला जाणत नसल्यामुळे अजानंतः मला तो जाणत नाही, म्हणून अव्यक्तम जो मी इंद्रिय आणि आमच्या कर्मेंद्रियांच्या किंवा मनबुद्धीच्या मी जो पलीकडे आहे त्या माम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते. म्हणाले ते त्या माझ्या व्यक्तिभावाला काय समजतात, मी माणसासारखाच जन्माला आलेलो आहे, मी सच्चिदानंद. आता त्या रामलल्लाचं काय चाललं आहे, तो राम जन्माला तरी आला होता का, त्याचा जन्म तरी झाला होता का, मग त्यांच्या वंशाचे लोक ते जयपूरमध्ये कसे राहतात काय, सगळ्या त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून ते फॅमिली दाखवून घर दाखवून ती सगळी हिस्ट्री. आणि ती हिस्ट्री म्हणजे महाभारतापासून त्याचे उल्लेख आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये सुद्धा त्या लोकांचा इतिहास म्हणून उल्लेख आहे. म्हणजे ती फॅमिली कुठे राहते काय नाही, ते घराणं काय,
त्या घराण्यातलं काहीतरी हे विसरले, पण 280-90च्या पुढे त्या घराण्यातले ते लोक आहेत. आणि हा सगळा वंश आहे तो कुशाचा वंश आहे. कुशाचे वंश जिथे ते राहत आहेत. पण ते सगळा त्यांचा इतिहास आहे आणि सगळा दरबारी मान्य आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना अडचण आली नाही हे करायला, मान्य करायला, कारण त्यांनी त्यांचा इतिहास पाहिला आणि त्या इतिहासामध्ये सगळे उल्लेख पाहिले आणि मग कुशाचा वंश इकडे कशा करता आला काय नाही हे सगळं हिस्टॉरिकली मान्य करून त्यांनी सांगितलं हा रामाचा वंश आहे, हे आपल्याकडे इतिहासात नोंदलेलं आहे. आता रामाचा वंश आज तिथं राहतो आहे आणि हे म्हणतात राम जन्माला आला होता की नाही. आता काय म्हणजे म्हणायचं काही कळतच नाही. आता तो वंश कसा खरा नाही, त्या वंशालाच कसा अर्थ नाही, मग काय सगळं सुरू त्याच्यापासून काहीही सुरू. म्हणजे ज्याला अर्थ नाही अशा गोष्टी आपल्याकडे सुरू होतात. आता त्याला एक उदाहरण म्हणून माझ्या मनात आलं म्हणून मगाशी मी लिहून ठेवलं. या वंश आहेच का नाही, हा जन्माला आलाच का नाही. आता झालं कसं की नेवाशाला ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे बसून ज्ञानेश्वरी सांगितली तर त्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच म्हणजे हिस्ट्री रिपीट्स म्हणा किंवा सेम स्टोरी रिपीट्स, तसं त्या ठिकाणी काय होतं, जिथे बसून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथे मस्जिद उभी करून ठेवली होती आणि त्याच्या बाजूचा पुष्कळ भाग ॲक्वायर करून आपल्या ताब्यात घेऊन मुसलमानांनी ठेवला होता. सोनोपंत दांडेकरांनी सांगितलं की हा आमचं नेवाशाचं हे जे स्थान आहे इथे ज्ञानेश्वरांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली आणि ते देऊळ आहे. तर त्या देवळाचे खांब आहेत, ह्या खांबाला पाठ लावून ते बसलेले होते. ती केस कोर्टामध्ये सुरू झाली, पण ती केस आमच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीची केस होती. ब्रिटिशांच्या समोर ती केस आली. आल्यानंतर त्यांनी ते सगळं बघितलं, तिथला शहानिशा केला. त्यांनी असं म्हटलंच नाही तुमचे ज्ञानेश्वर जन्माला आले होते का नाही, हे असं मंदिर इथे होतंच का नाही, आणि तुम्ही खांबच कसा म्हणता, आणि हा तिथे त्याला टेकूनच ते कसे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. एक 5-7 वर्ष तो खटला चालला होता. 7-1 वर्षांनी तो खटला मिटला आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला. म्हणजे सोनोपंत दांडेकर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, ही सगळ्या खाणाखुणा मंदिराच्याच आहेत आणि त्यामुळे मग मुसलमानांच्या मस्जिदीचा तो सगळा भाग बाजूला करून ही सगळी जमीन काहीतरी मला वाटतं ती जास्तच असेल 3-3.5 एकरपेक्षा 5-1 एकर तरी जमीन असेल, 5-7 एकर 7 एकर असेल बघा, 5-7 एकर तरी जमीन असेल. तर ती सगळी जमीन यांच्या ताब्यात मिळाली आणि मग तो जो खांब आहे ज्याला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याचा मोठा खांब वगैरे त्याचं देऊळ झालं. म्हणजे देवाचं देऊळ होतं, इथे खांबाचं देऊळ झालं. म्हणजे खांबांनी देऊळ बांधतो तर इथे खांबाचं देऊळ झालं. पण त्याच्यावरती ब्रिटिशांनी कोणतंही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि हे आता आमच्याकडे आमच्या हिंदू समाजात हिंदू धर्माची इतकी फार फार वाईट इतकी माणसं अशी असून सुद्धा हे काय आहे, म्हणजे याला काही अर्थ नाही. सांगण्याचा हेतू असा इथे की त्यांनी सांगितलं की ही अचल श्रद्धा जी आहे ती अचल श्रद्धा मी निर्माण करून देतो, मी पण एक आहे. मग या लोकांना विपरीत बुद्धी का देतात नाही, कारण त्यांची दुष्ट बुद्धी दुष्ट प्रकाराने कार्यरत आहे. म्हणजे त्यांनी एकच अट घातली आहे त्याच्यामध्ये की बुद्धी जी आहे ती मात्र त्याची सृष्टकर्मामध्ये पाहिजे. बुद्धीनी दिशा, आपण का संस्काराचा विचार म्हणतो तेवढ्या करताच आहे. संस्कार करत राहावेत, चांगले व्हावेत, चांगल्या संस्कारांनी चांगल्या दिशेने जायचं वळण लागावं. शेवटी हा प्रयोग आहे. म्हणजे हे म्हणून मग तुम्ही एवढ्या घरामध्ये संस्कार केले, काय झालं त्या संस्कारांचं, असं काही कोणी संस्कारांनी सुधारत नाही असं नाही आहे. हा प्रयोग आहे. हा प्रयोग कशाच्या झगड्यातला आहे, हा त्याच्या पूर्वसंस्कार आणि आत्ताचे संस्कार यातला झगडा आहे किंवा यातला स्पर्धा आहे किंवा याच्यातलं छेद देणे, काही म्हणा, त्याला जो शब्द आवडेल तो घेता येईल. की पूर्वसंस्कार जर खूप बलवान असले आणि प्रवृत्ती जर तितकीच त्याच्याबरोबर इतर गुणांनी हेकट, हट्टी, चमत्कारिक अशी जर असली तर ते ग्रहणच करत नाही ना. आत्ताचे जे चांगले दगडावरती किती तुम्ही पाणी घालत राहा ते कुठे मुरणार आहे, ते वाहूनच जाणार आहे.
तसं आहे की कितीही संस्कार केले तरी जर ते ग्रहण करण्याचं जर सामर्थ्य त्याच्यात नसेल, कशामुळे नसेल? पूर्वसंस्कारामुळे नसेल. म्हणजे बलवान कोण ठरतं, पूर्वसंस्कार का विद्यमान संस्कार, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही विद्यमान संस्कार जे करतो आहोत, आपल्याकडे सगळ्यालाच तुम्ही काय ते पत्रिका काय बघता, एवढे गुण जुळले म्हणता आणि ते लग्नाला अमुक करता आणि तमुक करता आणि तरीसुद्धा यशस्वी कसं होतं? तुम्ही एवढं केलं ना, धार्मिक पद्धतीने केले ना एवढे संस्कार, मग झालं काय त्याचं? झालं काय नाही, हा प्रयोग आहे. संपूर्ण वैदिक परंपरेने सांगितलेला आचार धर्म हा प्रयोग आहे. कारण तुमच्या हे चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं अन्न खा. चांगलं अन्न खातोय, सगळं म्हणजे उत्तम प्रकाराने सगळं सांभाळतोय. आता माझ्या समोरचंच उदाहरण आहे की कुठल्याही प्रकाराने आरोग्याला बाधा येईल असलं वागणं नाही, असली प्रवृत्ती नाही. असं असून सुद्धा वन फाईन मॉर्निंग कॅन्सर डिटेक्ट झाला. मग आता याला कारण काय? मग आपण म्हणून एवढं सगळं चांगलं, इतके लहान वयाची मुलगी आणि तिला कसं झालं? आलं ना. म्हणजे पूर्वसंस्कार आणि आत्ताचं संस्कार, ती ज्या पद्धतीने आपलं शरीर चांगलं राहावं याकरता ती जी झगडते आहे, ती जी त्याच्याकरता प्रयत्नशील आहे, ते तिचे प्रयत्न पूर्वसंस्काराने खाऊन टाकले आणि आपल्याला त्यांनी बलवान केलं. ते बलवानपणे पुढे आले. पण त्याचबरोबर तिच्याच प्रयत्नांनी ती आज त्याच्यावर मात करू नये. कारण शेवटी ते त्याचे गुण जसे दाखवतात तसं हेही माणसाला दाखवायचंच आहे. पुन्हा हा याच्यातला झगडाच आहे. त्यामुळे भगवंत म्हणतो मी त्याला चांगल्या मार्गाने घेऊन जातोच आहे, प्रश्नच नाही. पण म्हणाले मी ज्या योगमायेने असा झाकलेला किंवा आवृत्त राहिलेलो आहे, मुद्दाम राहिलेलो आहे, मी लोकांना दिसत नाही. आणि इथे त्यांनी सांगितलं मी माणसाकरता, माझ्या भक्ताकरता किंवा जो सद्मार्गाने चालला आहे त्याच्याकरता मी प्रयत्नशीलच आहे. मी वेगवेगळी रूपं घेऊन येतो. रस्त्यामध्ये पडता पडता सुद्धा मनुष्य, आपण म्हणतो पडत होते बरं, पण बरं झालं ते डोळ्या बिळ्याला काही झालं नाही, लागलं नाही. कोण वाचवतो? जर त्याच्याशी त्यांनी जे म्हटलंय तसं मागच्या श्लोकामध्ये की तो जर त्याच्याशी, म्हणजे तो ज्ञानी जो आहे त्याला त्यांनी एकविध म्हटलंय, त्यांनी की एकदिक म्हटलंय की त्याची जी भक्ती आहे ती अचल आहे असं म्हटलंय. का अशी अचल आहे असा शब्द वापरलाय तरी मी आता तो शब्द विसरले म्हणून बघते मागे. एकभक्ती, एकभक्ती असा तो एकभक्ती आहे आणि नित्ययुक्त आहे. या दोन गोष्टी त्याच्याकडे आहेत. तर त्यावेळी जर त्याला सांभाळता आलं हे सगळं तर भगवंत त्याच्याजवळच आहे. आणि त्यामुळे ते जे म्हणतात की मनापासून जर भक्ती झाली तर माणसाच्यावर आलेले सगळे प्रसंग दूर केले जातात. म्हणून जीवन जगणं काय भक्ती करणं असो, धर्माचं आचरण करणं असो, चांगल्या मार्गाने जाणं असो, हे मी एवढं केलं मग तुमचं काय झालं? काय झालं हे त्याचं उत्तर नाही आहे. हे करत राहणं आहे, हा प्रयोग आहे. आपण तर मगाशी जसं म्हटलं तसं लग्न हे असं का झालं यशस्वी? नाही, पूर्वबळ जे आहे ते पूर्वबळ अधिक जर तीव्र असेल आणि आत्ताचे प्रयत्न जर त्याच्या मनाने कमी पडत असतील तर काय करणार? त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायला हवं आहे. आता त्याच्यातून बाहेर पडण्याकरता काय? त्याच्याकरता भगवंत सांगतात की माझी भक्ती करताना मी जवळच आहे. मी प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक त्रासातून बाहेर काढेल. फक्त तू ते प्रामाणिकपणे कर. तितका तू माझ्या जवळ राहा, तितका तू मला धरून राहा. आणि भगवंत म्हणतात त्याच्याकरता तू जितका धरून राहतोस तितका मी कोणत्याही रूपाने का होईना तुझ्या मी जवळच असतो. ती माझी योगमाया आहे. म्हणजे आपण म्हणतो की काही नाही हो, शिर्डीला गेलो की असं असं झालं होतं, मी शिर्डीचा नवस केला होता, नवसाला भगवंत पावला. भगवंत आम्हाला, म्हणजे त्यांनी, भगवंत म्हणजे साईबाबा आमच्या दृष्टीने, तर ते आम्हाला पावले म्हणजे काय? भगवंत म्हणतो योगमाया आहे ती माझी, मी आवरण घेऊ नये, ते सगळे माझ्याच रूपात आहेत. तिथे मी त्या रूपातून तुमचं कल्याण करतो, रक्षण करतो, तुमचं जे इच्छित आहे ते पुरं करतो. हे घडतं. हे जोपर्यंत मनुष्याला
कळत नाही तोपर्यंत म्हणाले तो पूर्णतः माझा अनुभव घेऊ शकत नाही. आणि हा म्हणून तर कोणताही प्रयोग यशस्वी व्हायला पुष्कळचं आपल्याला आपल्या बाजूनी योग्य ते करावं लागतं. म्हणजे बिनचूकपणाने जावं लागतं. इतकं बिनचूकपणाने जाऊन सुद्धा एखादा प्रयोग फसू शकतो, एखादा प्रयोग नाही फसत. अगदी 100% त्याचा परिणाम अनुभवायला मिळतो. आता आपण थक्क का होतो त्या सर्जिकल स्ट्राईकवरती? हे इतकं टाईम टू टाईम काही न चुकता कसं घडलं? आणि प्रत्येक गोष्ट आपण का म्हणतो की बाबा मोदी ठरवतात, मोदी आहे तो मुमकिन आहे. क्यों मुमकिन आहे? त्याचं कारण असं आहे की ती श्रद्धाच तशी आहे आणि ते तपच तसं आहे. आता बघा 3 दिवसाचं तप त्याने 11 दिवस करावं, 11 आणि किती किती ठिकाणी फिरावं, जिथे जिथे राम गेले तिथे तिथे गेले. शेवटी शरीर आहे. 73व्या वर्षी आता त्यांच्यापेक्षा मी 2च महिन्यांनी 3च महिन्यांनी मोठी आहे. त्या वयामध्ये किती ताकद असते मला कळतंय ना. म्हणजे स्त्री आणि पुरुष ताकद वेगळी म्हटलं तरी सुद्धा किती त्या वयात ताकद राहू शकते. आम्हाला एक वेळचं जेवण बरोबर नाही झालं लगेच आता पाहिलं क्रॅम्प येतात. आणि हे फक्त 2 ग्लास ह्याच्यावरती नारळ पाण्यावरती राहतात, केवळ शहाळ्याचं पाणी पिऊन. कसं शक्य आहे? हे काही कोणी शरीर नाही चालत. आणि त्यांचं शरीर तर म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिकल म्हणतो तसं ते शरीरशास्त्रावर चालतच नाही, ते मनावरच चालतं. त्यांचं शरीर ते शरीराने चालवतच नाही, ते मनानेच शरीर चालवतं. केवळ संकल्प, केवळ इच्छाशक्ती, केवळ मनापासून असणारा जो धैर्य आणि खंबीरपणा. आणि आपल्याकडे एक गबाळे पण ठेवू नये. हे इथे जे त्यांनी सांगितलंय ते असंच सांगितलंय. मन जोपर्यंत आमचं चांगलं नाही आणि जोपर्यंत कुठलंही काम करताना मनामध्ये सदोष गोष्टी घडत राहतात किंवा विचार येत राहतात तोपर्यंत तो सन्मार्गाला जात नाही. सन्मार्गावर तो जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत मी त्याचा सहाय्यकारी होत नाही. आणि दुसरं असं की मी त्याच्याकरता कोणतं ना कोणतं तरी रूप घेऊन यायला तयारच आहे. मी येतोच आहे. परंतु तू जे चांगलं म्हणून करतो आहेस त्या चांगलेपणाचा हा तू केलेला प्रयोग आहे. हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आत्ता फसला म्हणून तू सोडून दिलंस, आत्ता फसला म्हणून तुझी श्रद्धा गेली, थोडा कमी जास्त झाला की तुझा लगेच डामाडौल झाला. हे असं जर होत असेल तर भगवंत म्हणतो तुलाही माझ्याकडनं फळ मिळेल. आणि त्यामुळे कुठेही कोणतंही काम करताना जे श्रद्धेने केलं तर लग्न आहे गुरुजी तुमचे विधी तासाभरात आटोपा, तुमच्याकडे आमचं फोटो सेशन आहे याच्या पाठोपा. म्हणजे कोणाला ते विधीत पडलंय. आता जर का ते मंत्र जर त्याला महत्वच द्यायचं नाही आहे आम्हाला तर तो प्रयोग काय कामाचा? तो विवाह हा प्रयोग नाही आहे. आणि आपल्याकडे पहिल्यापासून साधीशी गोष्ट आहे तरी सुद्धा आपल्याकडनं किती वाजले बघ बरं, किंवा आज का केव्हा करतोय बघ, आजचा दिवस काय आहे बघ बरं. कशा करता? म्हणजे कुणाला तो राहुकाल हवा असेल तर तो त्या कालाकरता किती वाजले पाडेल. आपल्यासारखा एक संबंध दिवसाचा विचार करतो तो म्हणाला आजचा मुहूर्त कसा आहे, बरा आहे ना, शुभ आहे ना. म्हणजे हे कशा करता? कारण हे सगळं एक एक गोष्ट नुसती टिकमार्क नाही, म्हणजे गंभीरपणाने ती टिकमार्क करायची की नाही आपण काळ चांगला पाहिला आहे, मनातला विचार चांगला ठेवला आहे, या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करतोय. ठीक आहे, योग्य झाल्या का नाही झाल्या, योग्य ठरल्या का नाही ठरल्या, पण भगवंत म्हणतो ते सगळं मी काउंट करत असतो, ते सगळं मी मोजत असतो. जोपर्यंत चांगलं चाललेलं आहे तोपर्यंत त्या चांगल्याच्या मागे मी उभा आहे. इथे ही फार मोठी गोष्ट भगवंतानी आपल्यापुढे जे ज्ञान आणि विज्ञान जे खोलून सांगितलंय त्या खोलून सांगण्यातला हा एक भाग आहे. ते म्हणतात मी दिसणार नाही कोणाला, माझ्या योगमायेने मी जरी आवृत्त असलो, मूढ लोकांना माझं मोठेपण किंवा माझं चांगुलपण कळलं नाही तरी एक लक्षात ठेवा, माझं जे सामर्थ्य आहे, मी अजन्म आहे आणि मी अविनाशी आहे. त्यामुळे विनाशच जर मला माहीत नाही तर माझं सामर्थ्याचं तुम्ही काय मोजमाप करणार? तुमच्या मनात तुम्ही समजून घ्या की माझं काहीच नष्ट होत नाही.
तुम्हाला देऊन नष्ट होत नाही, कुणाला देऊन नष्ट होत, मी द्यायलाच बसलो आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, मला जन्माला यावं लागत नाही, याचा अर्थ मी कुणावरही अवलंबून नाही आहे, कुणीही माझ्या मागे नाही आहे, कुणीही मला जन्माला घातलेलं नाही आहे. जसे आजचे बुद्धिवादी म्हणतात, या लोकांच्या सडक्या मेंदूतून ईश्वर संकल्पना बाहेर पडली आहे. तुम्हाला एकदा मी दाखवीन, माझ्याकडे लिहिलेलं आहे एकांनी. जगभरामध्ये, आज आत्ता नाही आहे इथे माझ्याजवळ आणि मला ते आठवणार नाही, पण जगभरामध्ये आमच्या ईश्वर संकल्पने स्वतः म्हणजे ब्रह्माची ओळख देताना आम्ही म्हणजे स्वतः म्हणजे तो त्याच्या ठिकाणी बीइंग असणं, इथूनच ती संकल्पना आहे. म्हणजे आम्ही त्याला ब्रह्म नाव दिलं, पण त्यांनी सांगितलं की तिथून पुढं जे आम्ही गॉडपर्यंत गेलो, तो गॉड शब्द कुठून आला, तर म्हणाले जर्मन भाषेमधला GOTT गॉट, ह्याच्यावरून तो गॉड झाला. जर्मनीमध्ये तो शब्द कुठून आला, तर तो आला म्हणाले अरबीमधून. अरबीमध्ये त्याला काय मला आठवत नाही आता सांगायला, म्हणजे मी आत्ता विसरले, मला माहिती आहे खरं अरबी भाषेत काय म्हणतात. त्यानंतर म्हणाले त्याच्या आधी फारसीमधून शब्द आला, त्यानंतर तो शब्द म्हणजे पुढे पुढे जसा गेला तर आमच्या स्वतःपासून या हिंदी भाषिक म्हणजे उर्दू भाषेमध्ये खुदा झाला त्याचा, आणि त्या खुदातून शब्द निर्माण होत गेले आणि तो गॉडपर्यंत जाऊन पोचला. म्हणजे त्यांनी सांगितलं की इंग्रजीमध्ये सुद्धा गॉड ही संकल्पना जी आली ती भारतीयांच्या ब्रह्म, आता आम्ही ब्रह्म म्हणू, स्व म्हणू, की जे तत् आपल्या उपनिषदांच्या वचनांप्रमाणे. पण सांगायचं म्हणजे जेव्हा सर्व जगभरामध्ये ही संकल्पना जाते, रुजते, वाढते, तेव्हा ती खोटी आहे का? आज आमच्याकडे ज्या तऱ्हेने विषय मांडला जातो आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. आणि इथे त्यांनी सांगितलं की मूढांना हे कळत नाही, पण त्यांना सांगायचं एकच आहे की माझं सामर्थ्य समजून घ्या. आता त्याच्या पुढं त्यांनी आपल्याला सांगितलेला विषय एकच आहे की मी सगळं जाणतो, मी भूतकाळ जाणतो, मी वर्तमान काळ जाणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यकाळ जाणतो. भविष्यकाळामध्ये कोण कोण जन्माला येणार आहे ते मला माहिती आहे, म्हणजे काय घडणार आहे मीच जाणतो, कारण मीच करतो ना, त्यामुळे मला ते जाणता येत नाही असं नाही. आणि म्हणाले फक्त एकच आहे, इच्छाद्वेष समुत्थेन. मनुष्याच्या कामना भल्या बुऱ्या, मलाच पंतप्रधान व्हायचं, मलाच, अरे ते तुमचं INDI राहीच ना तिथे काही एका जागेवर, म्हणजे एन ना शेवटी इंडिया, आणि त्याच्यातला ए म्हणजे त्यांचं पुन्हा अलायन्स आहे, त्यामुळे एनपर्यंत सगळे एकत्र आहेत. कुणाची इच्छा संपत नाही, कसे ते एकत्र येणार? इच्छा आणि त्यातनं द्वेष. भगवंत म्हणतो इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे सगळे द्वंद्वात पडलेले आहेत, यांना कुणालाच कळत नाही आपल्याला काय करायचं आहे काय नाही आहे, ते बरोबर जायचं का नाही जायचं, यांना बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं, हरवायचं. सर्व भूतानी समूहम सर्गे यांती परंतपहा. म्हणजे सगळे प्राणी अति अज्ञानाला प्राप्त होत असतात, ह्या अत्यंत अज्ञानी आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की ह्यांच्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आता ह्या बारीक सारी गोष्टीतनं आपण जायला नको, ह्यातनं जो बाहेर पडलेला आहे, जो ज्ञानी आहे, जे मला भजत आहेत, सर्व जाणून घेत आहेत, हे सगळे जे दोष आहेत, ह्या दोषांपासून जे मुक्त आहेत ते सगळे त्यांच्या ठिकाणी नष्ट झाले आहेत, तेच मला येऊन मिळू शकतात. मग त्यांचं जरा मरण निश्चितपणे दूर होतं, जे माझ्या आश्रयाने राहतात. आणि म्हणाले ते पूर्णपणे ते ब्रह्माला पण, म्हणजे परब्रह्म ही काय चीज आहे, काय स्वरूप आहे, यालाही जाणतात आणि मग अध्यात्मालाही जाणतात. आधी आत्मिक काय आहे, आणि मग पुढच्या अध्यायामध्ये जे सगळे प्रश्न घेतलेत ना आपल्याला, किम तद ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तमम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किमुच्यते. 6-7 प्रश्न आहेत तिथे आपल्या पुढे. तर ते सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे जग या दृष्टीने जसं जगाचं एक क्लिअर पिक्चर काढावं, किंवा विचाराच्या पातळीवर अगदी मोकळं पदर सोडवून
किंवा अगदी पाकळीनं पाकळी वेगळी करून जसं म्हणतो तसं अगदी पूर्णपणे क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये जो विचार आहे तो विचार त्याला कळतो. जो माझ्यापर्यंत येऊन पोचून मला जो घट्ट धरून ठेवतो किंवा माझ्यामध्ये समाविष्ट होऊन राहतो आणि मलाच शरण राहतो तो हे सगळं समजतो. आणि मग त्यातला तो किती पातळीवर असेल, कितव्या दर्जाचा असेल, कसा असेल, तो आणखीन पुढचा भाग आहे. म्हणजे एक लक्षात आपण जर घेतलं इथे तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो जो ज्ञानी आहे तो ज्ञानीच विज्ञान जाणतो. म्हणजे आपल्याकडे फिरवण्याची की सगळ्यांनी उठायचं आणि ते वेदाचा अभ्यास करायचा, सगळ्यांनी उठायचं ते न्यायशास्त्र असले अभ्यास करायचे. आपल्याकडे गरजच नव्हती. नाही, भौतिकशास्त्राचं जे अभ्यास चालू आहेत ते त्याचे बाय प्रॉडक्ट्स होते. म्हणजे कुणाची आवड काय आहे त्या आवडीप्रमाणे, जसं आत्ता ज्यांनी एवढं रामलल्लाची मूर्ती घडवली तो मुलगा सुद्धा स्वतः इंजिनियरच होता. आज पिढ्यानं पिढ्या घरात चालू तर नोकरी चालू होती, पण त्याला एका क्षणी वन फाईन मॉर्निंग स्ट्राईक झालं की नाही व आता आपण काही असं करू नये. एके दिवशी असं स्फुरण अंतस्फुरण आहे ते सोडलं ना आले आणि काय काय नाही केलं. किती मूर्ती केल्या त्या शंकराचार्यांच्या मूर्तीपासून मूर्ती त्यांनी घडवल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की हे कुठं शिकायला गेला आणि घराण्याची पारंपरिक कला होती तरी घराण्यामध्ये तो कुठं तो रमला ते शिकण्यात किंवा त्यात मोठा झाला. पण त्याला काय वाटलं ते केलं तरी मुळात जे त्याच्यापर्यंत येऊन पोचलं आहे ते उपयोगाला आलं. तो म्हणाला ना 300-350 वर्षाची आमच्या घराण्याची परंपरा, आज आमचं घराणं सार्थक असंच सार्थक होतं. आणि आपल्याकडे म्हणून ते जे ह्याची जी वादाची गोष्ट आहे की जाती वर्ण व्यवस्था गुणकर्म विभागशा म्हणजे चातुर्वर्ण्यमया सृष्टम. चातुर्वर्ण्याकरता वर्ण नाही आहे, तोच एक्सपर्टाईज आहे. तुम्हाला त्या विषयामध्ये जर खरंच गुणवत्ता मिळवायची आहे तर त्याकरता पिढ्यानपिढ्या घालाव्या लागतात, आयुष्य घालावं लागतं. या जन्मामध्ये संगीत इथं शिकून इथं असे राहिलो, पुढच्या जन्मामध्ये काय आहे काय माहिती. म्हणजे किती शिकायचं आहे, अजून पुष्कळ शिकायचं आहे. आणि असे सगळे मोठमोठे कलाकार असो, मोठमोठे तत्ववेत्ते असो, ते असंच म्हणतात की हे काही एका जन्माचा हिशेब नाही आहे. आणि त्यामुळे इथेही त्यांनी सांगितलं की जो त्या ब्रह्माला जितक्या सूक्ष्मतेने जाणेल तितकं त्याला हे ज्ञान होईल. आणि हे ज्ञान म्हणजे प्रकृतीचं ज्ञान. म्हणजे ज्याला आता विज्ञान म्हणायचं आहे का ज्ञान म्हणायचं आहे तो उपनिषद आणि भगवद्गीता धरून विषय आपला आहे की आपण त्याला विज्ञान म्हणून बघावं, ओळखावं किंवा नाव ठेवावं, अभिधान द्यावं का त्याला ज्ञान म्हणावं. या प्रकृतीचं ज्ञान आपल्याकडे वाढवलंच आहे, लोकांना मिळालंच आहे, त्याच्यामध्ये केवढी तरी प्रगती झालेलीच आहे. पण ती करताना त्याचा पाया मात्र अध्यात्म आहे. आणि तो अध्यात्म का आहे त्याचं कारण ही सूक्ष्मता विषयाची ही याशिवाय येणार नाही. ती तितकी माणसाच्या ठिकाणी बुद्धी तरल झाल्याशिवाय, सूक्ष्म झाल्याशिवाय, त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी अशी झाल्याशिवाय तो विषय आकलन होणार नाही. त्यामुळे आपल्याकडे परंपरेनी पिढीनी प्रत्येक मनुष्य हे विषयाचा अभ्यास का करत होता, उपासना का करत होता, ईश्वर भाव का जागवत होता, भक्ती का करत होता, या सगळ्याचं पारलौकिक कारण लांब ठेवा. कारण बहुनाम जन्मनाम अंते हिशेब दिलाय त्यांनी. हे काही इतक्या झटकीपट मिळणारं नाही आहे, झटमंगनी पटशादी असला हिशेब नाही आहे. लौकिका करताच पारलौकिक सांभाळावं लागतं. आणि त्यामुळे त्या दोघांची सांगड त्यांनी या अध्यायात घातली आहे. आजचा विषय आपण इथे थांबवतो. श्रीकृष्ण.